ठाकरे बंधू, मनसे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, इतर यांचं काय होतंय बघावं लागेल। पण हे अगदी सुरुवातीचे कल आहेत, म्हणजे जेमतेम, आणि जसं आपण अश्विन पहिल्यापासून माहिती देतोय त्यानुसार थोडी स्लो प्रोसेस असणार आहे। खूप पटापट ही प्रक्रिया पुढे जाईल असं नाही, कारण एका वेळेला सगळी मतमोजणी मुंबईमध्ये सुरू होत नाहीये। टप्प्याटप्प्यानं मुंबईतली मतमोजणी पार पडणार आहे, पण मुंबईत पहिल्या कलांमध्ये भाजपनं आघाडी घेतल्याचं चित्र आहे। आता आकडा 2 झालाय ना, भाजप 2 जागी आघाडीवर। तर ठाण्यामधली अपडेट येते, भाजप 3 ठिकाणी ठाण्यामध्ये आघाडीवर। मुंबईत पहिल्या कलामध्ये भाजपची आघाडी, ठाण्यामध्ये देखील भाजपची आघाडी। ठाण्यात 3 ठिकाणी भाजप आघाडीवर। आणि ठाण्यामध्ये खरं तर लढाई ही एक प्रकारे म्हणजे युतीमध्ये म्हणावी पण लागेल आपल्याला। त्याचबरोबर शिवसेना शिंदे जी आहे त्यांच्यासाठी ही लढाई, ठाण्याची लढाई ही विशेष महत्त्वाची आहे, कारण एक प्रकारे अस्तित्व टिकवण्याची म्हणण्यापेक्षा प्रतिष्ठेची असं आपण म्हणूयात। कारण एकनाथ शिंदेंचा गड मानला जातो। जेव्हा शिवसेनेमधली फाटाफूट समोर आली त्यानंतर ठाणं कोणाचं, कारण ठाणं हे शहर आहे, असं शहर आहे की ज्यानं शिवसेनेला सगळ्यात आधी सत्ता दिलेली होती। आणि या निवडणुकीच्या आधी सातत्यानं चर्चा रंगली, ती लोकसभेलाही झाली, ती विधानसभेलाही झाली, की शिवसेना नेमकी कुणाची, कार्यकर्ते कुणासोबत, ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता कुणासोबत। लोकसभा विधानसभेला एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं, पण आता ठाकरेंसाठी एक प्रकारे ही अखेरची शेवटची संधी मानली जाते की ग्राउंड लेवलचा जो केडर आहे तो नेमका कुणासोबत हे सिद्ध करण्यासाठी मुंबईचे जे पहिले कल आहेत ते पहिले कल समोर आले आहेत। मुंबईत 2 ठिकाणी भाजपनं आघाडी घेतल्याचं चित्र आहे, आणि जसं तू म्हणालास तसं भाजप भिवंडीमध्ये सुद्धा 2 ठिकाणी आघाडीवर आहे। भाजपमध्ये 2 नगरसेवक हे भिवंडीमध्ये आधीच बिनविरोध निवडून आलेले आहेत। मोठी अपडेट, पुण्यात भाजप 2 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र आहे। मुंबईमध्ये पहिल्या कलात सुद्धा भाजपनंच आघाडी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। ठाण्यात भाजप 3 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र दिसतं आहे। हळूहळू अपडेट समोर येतात, कारण सगळी मतमोजणी एकाच वेळेला सुरू झालेली नाही, झपाट्यानं आकडे बदलतात। मुंबईत पहिल्या कलात भाजपनं आघाडी घेतल्याचं चित्र आहे, तर ठाण्यामध्ये 3 ठिकाणी भाजप आघाडीवरती आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये तर भाजप 14 जागांवरती बिनविरोध निवडून आलंय। एकनाथ शिंदेंची शिवसेना ही 6 जागांवरती त्यांनी बिनविरोध निवडणूक पार पाडलेली आहे। मीरा भाईंदरमध्ये अजून मतमोजणीला सुरुवात झालेली नाही आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय, कारण हाणामारीसारखे प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडले। मीरा भाईंदरमध्ये, मुंबईजवळच्या मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये अजूनही मतमोजणीला सुरुवात झालेली नाही। भाजपनं 12 जागांवरती आघाडी घेतली, त्या पाठोपाठ आहे एकनाथ शिंदेंची शिवसेना, म्हणजे महायुती एकूण मुंबईमध्ये विचार करता 18 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आहे। तर ठाकरे बंधू जे आहेत, ठाकरे बंधूंनी अजूनही खातं उघडल्याचं चित्र मुंबईत आपल्याला अश्विन दिसत नाहीये। ठाण्यामध्ये शिवसेना 3 भाजप 3 असा आकडा बघायला मिळतोय। ठाकरे 12 मनसे 4। आता इकडे मुंबईत देखील आपल्या आकडे यायला लागलेत। भाजप 12, शिवसेना 8, ठाकरेंची शिवसेना 12, मनसे 4, काँग्रेस 5, इतर 5। आकडेवारी वेगाने यायला लागली मुंबईतली। आता नागपूरमध्ये तिकडे भाजपचे 3 उमेदवार आघाडीवर आहेत। नागपूरमधली देखील आकडेवारी समोर आली आहे, भाजपचे 3 उमेदवार नागपूरमध्ये आघाडीवर। मात्र मुंबईतलं चित्र 20-16, त्यामुळे आताच्या घडीला फरक फार कमी आहे। भाजप पुढे आहे पण फरक फार कमी आहे। भाजप आणि मित्रपक्ष 20 आणि ठाकरे आणि मित्रपक्ष 16 अशी स्थिती आहे। ठाकरे मनसे एकूण 16, भाजप आणि शिवसेना एकूण 20, काँग्रेस आणि मित्रपक्ष 5, इतर 5 अशी आताची स्थिती। त्यामुळे मुंबईतलं चित्र देखील प्रत्येक क्षणागणिक आता बदलेल। मुंबईत महायुतीला 21 ठिकाणी आघाडी आहे। मुंबईत महायुतीला 21 ठिकाणी आघाडी घेतल्याचं चित्र बघायला मिळतंय। हे खूपच सुरुवातीचे कल आहेत, खूपच सुरुवातीचे आकडे आहेत। मुंबईत महायुतीला एकूण 21 ठिकाणी आघाडी मिळत असल्याचं चित्र आहे। तर उद्धव ठाकरेंची शिवसेना 12 जागांवरती आघाडीवर आहे, मनसे 4 जागांवरती, त्यामुळे 20-16 असं सध्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। मुंबई पाठोपाठ जी महत्त्वाची महानगरपालिका आहे ती आहे पुणे महानगरपालिका। पुण्यामध्ये सुद्धा सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपनं आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मुंबईचं चित्र हे हळूहळू स्पष्ट होत आहे, पण खूपच सुरुवातीचे कल आहेत। ठाकरेंची शिवसेना, भाजप दोघेही 12-12 जागांवरती सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतात। मनसे 4 जागांवरती आपली आघाडी टिकवून आहे। एकनाथ शिंदेंची शिवसेना 8 जागांवरती घौडदौड करते। काँग्रेस 5 जागांवर आणि इतर 5 जागांवर। काँग्रेस यावेळेला वेगळी लढली आहे, काँग्रेसला वंचितची साथ मिळालेली आहे, त्यामुळे काँग्रेस जी गेल्या वेळेला 29 नगरसेवकांवरती होती ती यावेळेला कशी करिश्मा दाखवते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। ठाकरेंसाठी एक प्रकारे अस्तित्वाची लढाई मानली जाते। 25 वर्ष ठाकरेंची सत्ता या मुंबई महानगरपालिकेवरती आहे, त्यामुळे ही लढाई जिंकणं, मराठी अस्मितेवरती ठाकरेंनी ही निवडणूक लढवली। दोन्ही ठाकरे एकत्र आले आणि त्यानंतर जो परिणाम दिसणार आहे
तो या आकड्यांमधनं समोर येणार आहे. पण सध्या भाजप 15, शिवसेना 10, ठाकरे 12, मनसे 4, काँग्रेस 7 आणि इतर 5 असं मुंबईतलं चित्र. अश्विन, रेस्ट ऑफ महाराष्ट्र. ठाण्यामधलं चित्र ज्ञानादा समोर आहे. ठाण्यामध्ये तीन ठिकाणी भाजप आणि शिवसेना तीन ठिकाणी आघाडीवर असल्याचं बघायला मिळतं आपल्याला. संभाजीनगर MIM 5 जागांवर आघाडी. संभाजीनगर मधली मोठी अपडेट, MIM 5 जागी आघाडीवर आहे. कारण MIM हा देखील तिकडे एक मोठा फॅक्टर आहे आणि MIM च्या आकडेवारीवर कदाचित महापालिकेचं गणित येणाऱ्या काळामध्ये ठरणार का पाहावं लागेल आपल्याला. मात्र संभाजीनगरमध्ये MIM 5 जागी आघाडीवर, या घडीची मोठी अपडेट. तिकडे आकडे बदलत आहेत मुंबईतले. भाजप 15, शिवसेना 10, ठाकरेंची शिवसेना 14, मनसे 6, त्यामुळे 25 आणि 20 असा आताचा आकडा आहे. काँग्रेस आणि मित्रपक्ष 7 ठिकाणी, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 1 ठिकाण आणि इतर 5. त्यामुळे मुंबईतली आकडेवारीची जर बघितली तर 25 आणि 20 असा सध्याची आकडेवारी आहे. आकडेवारी फरक जो आहे तो फार कमी आहे, पण अजूनही भाजप आणि मित्रपक्ष मुंबईत आघाडीवर. बरोबर आहे. आणि किंगमेकर कोण ठरते? कारण बऱ्याच महानगरपालिकांमध्ये अशी परिस्थिती उद्भवू शकते की संपूर्ण बहुमत मिळालं नाही, मित्रपक्षांना मिळूनही बहुमत मिळालं नाही, तर नेमकं काय करायचं? अशी परिस्थिती आल्यास त्या महानगरपालिकांमध्ये किंगमेकर कोण असेल याची सुद्धा उत्सुकता आहे. मुंबईचे चित्र क्षणाक्षणाला बदलते. खूप सुरुवातीचे कल आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM तुम्हाला तसं 5 जागांवरती आघाडीवर आहे. ठाण्यामध्ये भाजप 6 आणि शिवसेना 9 जागांवरती आघाडीवर आहे. यामध्ये आपण एक मुंबईच्या बाबतीत सांगूयात की मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सर्वाधिक जागा लढवलेल्या आहेत. 163 जागांवरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत. त्याखालोखाल भाजपनं जागा लढवल्यात, मग एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं आणि मग इतर पक्ष, ज्यामध्ये अर्थात मनसे सुद्धा येत आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याचं मॅजिक मुंबईत दिसणार का, हे थोड्याच वेळात आकडे स्पष्ट करतील. सोलापूरमध्ये भाजपला 15 जागांची आघाडी मिळालेली आहे. ठाकरे बंधू 16, महायुती 21 जागांवर सध्या मुंबईत आघाडीवर आहे. ठाण्यामध्ये शिवसेना 3 आणि भाजप 3 ठिकाणी आघाडीवर आहे. पण सोलापूरमध्ये एक मोठी अपडेट, भाजपला 15 जागांवरती आघाडी मिळतानाचं चित्र आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत सोलापूरमध्ये अश्विन पाहायला मिळाली. खरं आहे. सोलापूरमध्ये सध्याच्या घडीला काँग्रेस कोल्हापूर किंवा कोल्हापूरची अपडेट येते. कोल्हापूरमध्ये देखील आताच्या घडीला सर्वच पक्षांनी जी आहे ती काही ठिकाणी आघाडी घेतलेली बघायला मिळते. 5 जागांचे कल कोल्हापुरातले आपल्या हाती आलेले आहेत आणि कोल्हापूरचं चित्र काय सांगतंय? भाजपला 2, शिवसेना 1, तर काँग्रेस 1 जागी आघाडीवर. त्यामुळे कोल्हापूरमध्ये जवळपास सगळ्याच पक्षांनी आघाडी वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्याचं बघायला मिळतं. तर सोलापूरमध्ये मात्र भाजपने एकूण 15 जागी आघाडी घेतलेली आहे. कोल्हापूरमध्ये 2-1-1, तर सोलापूरमध्ये 15च्या 15 जागी भाजपची आघाडी. आणि मुंबईचे आकडे खूप इंटरेस्टिंग आहेत. मुंबईत भाजप 15, शिवसेना 10, ठाकरे 14, मनसे 6, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 1, काँग्रेस 7 आणि इतर 5 असं एक इंटरेस्टिंग चित्र आपल्याला अश्विन मुंबईमध्ये पाहायला मिळतं. खरं 25-21 आणि काँग्रेस ज्यांच्याबद्दल मगाशी म्हटलेलं होतं काही मंडळींनी की कदाचित काँग्रेस फार काही इम्पॅक्ट करणार नाही, पण सुरुवातीच्याच कालांमध्ये 7 ठिकाणी, म्हणजे आता 58 कल आपल्या समोर आहेत 227 पैकी, त्यातल्या 7 ठिकाणी आताच्या घडीला काँग्रेस आघाडीवर आहे. इतरांचा आकडा 5 आहे. तर राष्ट्रवादीला मात्र अकाउंट अजून ओपन करता आला नाहीये. म्हणजे राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी, ज्यांना इकडे अजून अकाउंट ओपन करता आला नाही, पण बाकी सगळ्यांनी आता अकाउंट ओपन केलेलं दिसतंय. 25-20 असं जर आपण महायुती आणि ठाकरे असं 1-on-1 चित्र बघितलं तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष त्यांच्याकडे जोडला तर ते आकडे होतात 21. त्यामुळे 25-21, काँग्रेस 9, काँग्रेसचा आकडा 9 वर गेलाय. त्यामुळे काँग्रेस वाढताना दिसते. 9 ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी, काँग्रेस आणि मित्रपक्ष यांनी आघाडी घेतली आणि इतर 5, त्यामुळे 58 कल हाती मुंबईतले 227 पैकी. आणि कोल्हापूरमध्ये भाजप 2, शिवसेना 1, तर काँग्रेस 1 जागी आघाडीवर आहे. कोल्हापूरचं एक वैशिष्ट्य सांगावं लागेल की राज्यामध्ये ज्या अपवादात्मक ठिकाणी, अतिशय अपवादात्मक ठिकाणी महायुती एकत्रित लढते, त्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिका आहे. महायुती विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आपल्याला कोल्हापूरमध्ये पाहायला मिळेल. एकूण 5 जागांचे कल हाती आलेले आहेत. समसमान कल आहे ते प्रत्येक पक्षासाठी. पण मुंबईकडे सर्वांचं लक्ष आहे. मुंबईत वर कोण जात आहे, मुंबईत खाली कोण येत आहे. सध्या ही तुल्यबळ लढत असल्याचं मुंबईचं चित्र 23-21 असं मुंबईचं चित्र दिसतंय. नवी मुंबईमध्ये भाजप 2, तर शिवसेना 2 जागी आघाडीवरती आहे. खरं नवी मुंबईचा मगाशी उल्लेख निघाला होता आणि ज्ञानदा तिकडे आपण बघितलेलं होतं तर एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक हे ते बॅटल आहे ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. थेट लढाई झालेली होती, राजकीय वार प्रतिवार झालेले होते. त्यामुळे नवी मुंबईतली आकडेवारी काय असणार सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र सध्याच्या घडीला जी आकडेवारी समोर येते त्यानुसार नवी मुंबईत दोघांनी थोड्या ठिकाणी आघाडी घेतली. संभाजीनगर भाजप शिवसेना प्रत्येकाने आघाडी घेतली आहे. नागपूर भाजप 16 जागी आघाडीवर. नागपूरमध्ये सध्या तरी भाजपची मोठी आघाडी दिसते. संभाजीनगरात भाजप शिवसेना 6-3, ठाकरे 3 जागांवर आघाडी. त्यामुळे मिक्स जर आकडेवारी इतर ठिकाणी दिसत असेल तर नागपूरमध्ये मात्र भाजपने मोठी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. कोल्हापूरचे सांगूयात भाजप 5, शिवसेना 2, काँग्रेस 2 अशी कोल्हापूरची आघाडी आहे. 81 पैकी 9 जागांचे कल हाती आलेले आहेत. त्याचबरोबर मुंबईमध्ये 14 जागांवरती भाजपने आघाडी घेतली, 8 जागांवरती
शिवसेनेनं घेतली आहे. ठाकरेंनी 14 जागांवरची आघाडी टिकवून ठेवलेली आहे. मनसे 7, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 1, काँग्रेस 9 आणि इतर 5. संभाजीनगरामध्ये MIMची कडवी झुंज पाहायला मिळते. MIMचे उमेदवारांनी सुद्धा मुसंडी मारलेली आहे. आत्ताची जी शेवटची अपडेट होती त्यानुसार 5 ठिकाणी MIMचे उमेदवार हे आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं. तशीच परिस्थिती आपल्याला ठाण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये पाहायला मिळते. नवी मुंबईची जी लढत आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची झाली, कारण ती भाजप विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत पाहायला मिळालेली होती. भाजप 6 आणि MIM 4 जागी. छत्रपती संभाजीनगरमध्ये आघाडीवर आहे. कोल्हापुरातले 5 जागांचे कल हाती आलेत. पुण्यात काय होत आहे त्याचे सुद्धा अपडेट आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. पण मुंबईचा आकडा प्रत्येक क्षणाला बदलतो आहे आणि मुंबईत काय होतं याची उत्सुकता फक्त राज्याला नाही तर देशाला सुद्धा आहे. खरं, आणि जी आकडे समोर आहेत सध्या तरी नेक अँड नेक फाईट दिसते ज्ञानदा. कारण 14-8, 14-7, 22-22 आणि त्याला जर काँग्रेसचे बाकीचे 9 जण इकडे पकडले तर 22 आणि काँग्रेस आणि मित्र पक्ष 9, इतर 5, 58 पैकी हा जो कल समोर आलाय तो आपल्याला समोर दिसतोय. तिकडे कोल्हापूरमध्ये देखील 5 जागांचे कल हाती आलेले आहेत. कोल्हापूरमध्ये देखील भाजप 2, शिवसेना 1, काँग्रेस 1 जागी आघाडीवर आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये, नांदेडची लढाई देखील मोठी आहे, कारण अशोक चव्हाण आणि त्यांच्या पक्षाची प्रतिष्ठा पुन्हा एकदा तिकडे पणाला लागली आहे. तिकडे देखील आकडेवारी समोर आहे. नवी मुंबई भाजप 2, शिवसेना 2. अकोल्यामध्ये भाजप 2 जागी आघाडीवर. त्यामुळे अकोल्यामधला देखील अपडेट आपल्याकडे येतोय. संभाजीनगरात भाजप 6 तर MIM 4. MIM टफ फाईट देते तिकडे भाजपला. 6-4 आताची आकडेवारी. मुंबईचा आकडा 22-22 असा झालेला आहे. तर समसमान पातळीवरती खूपच सुरुवातीचे कल आहेत. आपण स्पष्ट करायला पाहिजे की एक तर हे निकाल नाही, ते कल आहेत आणि अतिशय सुरुवातीचे कल आहेत, कारण जेमतेम 15-16 मिनिटं झालेली आहेत. मुंबईचे जे कल आहेत ते हाती यायला सुरुवात झाल्यापासून. नवी मुंबई, ठाणे, अकोल्यामध्ये भाजप 2 जागांवरती आघाडी घेऊन आहे. आणि मुंबईचा विचार करता आत्ता जे चित्र दिसतंय त्याच्यामध्ये आपल्याला मुंबईचे कमी मतदान झालंय. त्या मतदानाचा फॅक्टर सुद्धा इथे गृहीत धरावा लागेल. मुंबईमध्ये केवळ 53% मतदानाची नोंद झालेली आहे. गेल्या वेळेला 2017 साली 9 वर्षांपूर्वी मुंबईत 55% मतदानाची नोंद झालेली होती. मुंबईत सुरुवातीला केवळ 46 जागांची मतमोजणी सुरू आहे. 227 जागांची मतमोजणी होणार आहे, पण सुरुवातीला फक्त 46 जागांवरची मतमोजणी मुंबईत सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्यानं मतमोजणी होणार आहे. त्यामुळे दरवेळेला आपल्याला सवय आहे की दुपारी 12, 12:30 किंवा 1 वाजेपर्यंत सगळं चित्र क्लिअर होऊन जातं. तसं दिसणार नाही. आणि वसई विरार, मीरा भाईंदर 2 महानगरपालिका अशा आहेत की जिथे अजून सुरुवातच नाही मतमोजणीला. खरं, मीरा भाईंदर म्हटलं तर पुन्हा एकदा आपण बघितलेलं होतं ते बॅटल. अर्थातच तिकडे प्रताप सरनाईक आणि त्यासोबतच तिकडचे भाजपचे नेते नरेंद्र मेहता. आणि तिकडे वसई विरारमध्ये तिकडे देखील बविया आणि मनसे एकत्र लढते ज्ञानदा. आणि तिकडे ठाकरेंची शिवसेना ही वेगळी लढते. त्यामुळे तिकडेही फार इंटरेस्टिंग समीकरण आहेत. मात्र तिकडची अजून मतमोजणीच सुरू झाली नाहीये. मीरा भाईंदर आणि वसई विरार मतमोजणी अजूनही सुरू झालेली नाही. का सुरू झाली नाहीये आपल्याला अजून कारण स्पष्ट नाहीये. मात्र सध्याचे जे कल समोर येतात त्यानुसार बाकीची पण टॅली आपण आपल्या प्रेक्षकांना ज्ञानदा सांगूया. धुळ्यामध्ये भाजप 4 ठिकाणी आघाडीवर 74 जागा आहेत. तर अमरावतीमधले कल अजून हाती आले नाही आहेत. 87 जागा आहेत. तिकडे ठाण्यामध्ये 6 जागी भाजप, 9 जागी शिवसेना आघाडीवर. भिवंडीत 6 जागी आघाडीवर आहे भाजप, एकूण जागा आहेत 90. नवी मुंबईत भाजप शिवसेना 2-2 अशी आताची स्थिती आहे. नांदेडमध्ये भाजप 5, शिवसेना 5 अशी स्थिती आहे. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या दृष्टीने महत्वाची निवडणूक. नवी मुंबई भाजप शिवसेना 2-2 अशी स्थिती. पिंपरी चिंचवड भाजप 8, शिवसेना 1, राष्ट्रवादी 6, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 2. 17 कल हाती आले. तर सोलापूरमध्ये 102 पैकी 18 कल आणि सगळे कल भाजपच्या बाजूने जात आहेत ज्ञानदा. आणि महापौर कुणाचा बसणार, कुणाला कुणाची साथ घ्यावी लागणार, कोण वरचढ ठरणार, कुणाची सत्ता टिकणार, कुणाची सत्ता जाणार, या सगळ्याचं उत्तर थोड्याच वेळात मिळणार आहे. आणि या सगळ्या A ग्रेड महानगरपालिका आहेत. म्हणजे मुंबई असेल, नाशिक असेल, पुणे असेल. नाशिक महानगरपालिका का महत्त्वाची, त्याच्यावरची सत्ता, कारण कुंभमेळा होणार आहे. पुढच्या 2 वर्षात कुंभमेळ्याला सुरुवात होईल. त्यामुळे नाशिकची सत्ता आपल्या हातात असणं हे अनेक अर्थांनी विविध पक्षांसाठी महत्त्वाचं आहे. मुंबई तर देशाचीच आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे मुंबईत सुद्धा तितकंच महत्त्व आहे. कोल्हापुरामध्ये काँग्रेस 12 तर भाजप 10 जागांवरती आघाडीवर आहे. काँग्रेस वर्सेस महायुती अशी थेट लढत आपल्याला कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते. मुंबईचे आकडे पुन्हा एकदा पाहूयात. शिवसेना 9, भाजप 12, ठाकरे 12, मनसे 4, काँग्रेस 4 आणि इतर 3. मनसेचा आकडा बदलला आहे. मनसेचा आकडा 6 झालेला आहे. त्यामुळे 21-18 अशी मुंबईची सध्याची परिस्थिती. केवळ 46 जागांवरची मतमोजणी अश्विन सुरू झाली आहे. हे आपण पुन्हा आपल्या प्रेक्षकांना सांगूया, कारण या वेळेला मुंबईचे सगळे EVM मशीन हे एका वेळेला उघडण्यात आलेले नाही आहेत. ते टप्प्याटप्प्याने उघडले जातील. त्यामुळे मुंबईतल्या 46 जागांवरचीच मतमोजणी सध्या सुरू आहे. खरं, आणि जसं नंतर आपण आपल्या प्रेक्षकांना सांगतोय, हे सुरुवातीचे कल आहेत, सुरुवातीच्या काही मिनिटांमधले कल आहेत. त्यामुळे इकडे चित्र शेवटी तेच राहतं का पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल. मात्र सध्याची जी आकडेवारी आहे 46 जागांचे कल
भाजप 12, शिवसेना 9, ठाकरे 12, मनसे 6, काँग्रेस आणि मित्रपक्ष 4, इतर 3. सध्याची ही स्थिती आहे. त्यामुळे 21-18 अशी सध्याची आकडेवारी आपल्याला समोर येते. 46 जागांची सध्याच्या घडीला मतमोजणी सुरू झाली आहे. तिकडे विविध ठिकाणचे आकडे समोर येतात. अमरावती भाजप 4, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 3 अशी आकडेवारी आता समोर आली आहे. कोल्हापूर भाजप 2, शिवसेना 1, काँग्रेस एका जागी आघाडीवर. तर पुण्यामध्ये भाजप 12, राष्ट्रवादी 5 जागांवर आघाडीवर. राष्ट्रवादीने मोठा जोर लावलेला नाही. अजित पवारांनी खूप जोरदार लढत दिलेली होती, जोरदार प्रचार केला होता, थेट भाजपला त्यांनी लक्ष केलेलं होतं. अनेक भ्रष्टाचारासंदर्भातले आरोप झालेले होते. आणि तिकडे आता आकडेवारी काय समोर येते तर अजित पवारांचा पक्ष देखील 5 जागी आघाडी घेतोय. संभाजीनगरात मात्र MIM हा फॅक्टर इकडे आता सुरुवातीच्या कलांमध्ये मोठा रोल प्ले करताना दिसतोय. ज्ञानदा, अगदी बरोबर आहे. त्यामुळे पुण्यात काय होतं याची उत्सुकता. कोल्हापुरात भाजप 10, शिवसेना 6, काँग्रेस 12, राष्ट्रवादी 3. तर सोलापूरमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप 18 जागांवर आघाडीवर आहे. मुंबईतला कुर्ला, नेहरू नगरचा भाग आणि इतर काही भागांवरती अजून मतमोजणीला सुरुवात झालेली नाही. उल्हासनगरमध्ये भाजपनं 5 जागांवरती आघाडी घेतलेली आहे. हा जो ठाण्याच्या पुढचा पट्टा आहे म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, इथे शिंदेंचं सुद्धा प्राबल्य आहे. म्हणजे श्रीकांत शिंदेंचा तो मतदारसंघ असल्यामुळे त्या निवडणुका तिथल्या या शिंदेंसाठी खूप प्रतिष्ठेच्या आहेत. तुला आठवत असेल की अंबरनाथमध्ये नगर परिषदेवर सत्ता स्थापन करण्यावरनं किती मोठे राडे भाजप आणि शिवसेनेमध्येच पाहायला मिळालेले होते. तर त्याच्या रेफरन्समध्ये आता या महानगरपालिका सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत काय होतंय, उल्हासनगरात काय होतंय, ज्या MMR रिजनच्या म्हणजे मुंबई महानगरपालिका ही एक महानगरपालिका आहे ज्याच्यावरती राज्याचं लक्ष आहे, पण MMR रिजन सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. पुण्यामध्ये भाजप 12 जागांवरती आघाडीवर आहे. नवी मुंबई जिथे थेट भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे, तिथे सुद्धा दोघे पक्ष समसमान जागांवरती आघाडी घेतानाचं चित्र आपल्याला दिसतं आहे. 20-18 अशी मुंबईतली सध्याची परिस्थिती, महायुती विरुद्ध ठाकरे. अश्विन, खरं. आणि अमरावतीतले कल समोर येतात. ज्ञानदा, भाजप 4, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 3. कोल्हापुरात भाजप 2, 1-1. सध्याचं कोल्हापूरचं चित्र अजून तरी हललेलं दिसत नाहीये. पुण्यामध्ये भाजप 12 आणि 5 अशी स्थिती. तर भिवंडी, वसई विरार आणि मीरा भाईंदर अजूनही मतमोजणी सुरू झालेली नाही. जवळपास 25 मिनिटं आता उलटलेली आहेत. वेळ जी अधिकृत होती ती 10 वाजताची होती. 10 वाजून 25 मिनिटं झालेली आहेत आणि अजूनही 3 ठिकाणी मतमोजणी सुरू झाली नाही. पुण्यामध्ये भाजपने 32 ठिकाणी आघाडी घेतली आहे. अजित पवारांनी खूप जोर लावलेला होता, जबरदस्त प्रचार केला होता, प्रचार सभांचं रान पेटवलं होतं. मात्र तिकडे भाजप आघाडी घेताना दिसते. तर नवी मुंबईत भाजप 2, शिवसेना 2, नेक अँड नेक फाईट तिकडे कदाचित आता सुरुवातीच्या कलांमध्ये आहे. नंतर बघूया आपण काय होतं. अकोला भाजप 2 जागी आघाडीवर. पनवेलमध्ये देखील भाजपची आघाडी, 8 जागी भाजप आघाडीवर. तर पुण्यामध्ये तब्बल 32 जागी ज्ञानदा भाजपने आघाडी घेतली. पनवेल महानगरपालिकेची दुसरीच निवडणूक आहे. पहिल्या टर्ममध्ये पहिली जेव्हा निवडणूक झाली तेव्हा अर्थातच तिथे भाजपची सत्ता आलेली होती. पुण्यामध्ये 2017 साली राष्ट्रवादीकडनं भाजपनं विजय खेचून आणलेला होता, सत्ता खेचून आणलेली होती. आणि आता पुन्हा एकदा अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ म्हणजे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत असताना भाजपनं 32 जागांवरती आघाडी घेतल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतंय. एक हाती सत्ता पुण्यामध्ये भाजपची होती 2017 साली, पण 2019 सालानंतर आपल्या राज्यातली राजकीय समीकरणं, गणितं ही बऱ्याच मोठ्या प्रमाणात बदलली. त्याचा कितपत परिणाम या निवडणुकांवरती पाहायला मिळतोय हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. अश्विन, आपण मुंबईची टॅली पुन्हा एकदा सांगूया. मुंबईची टॅली पुन्हा एकदा आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया. भाजप 11, शिवसेना 10 म्हणजे दोघांची टोटल होते 21. ठाकरेंची शिवसेना 11, मनसे 6, त्यांची बेरीज होते 17. त्यामुळे 21-17 सध्याचं चित्र आहे. 21-17 4चा फरक आहे, 4ची मार्जिन आहे. महायुती भाजप पुढे आहे. काँग्रेस मित्रपक्ष 5 जागी आघाडीवर. राष्ट्रवादी अजून तरी अकाउंट ओपन करता आलेलं नाहीये. आणि इतर 3 अशी मुंबईतली स्थिती. 46 ठिकाणी आपल्याला कल जे आहेत ते समोर आलेले आहेत. भिवंडीत मतमोजणीला सुरुवात झाली आणि दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे केवळ शरद पवारांची किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी नाही, तर दोन्ही राष्ट्रवादी या खातं उघडत नाहीत. पण फारशी ताकद राष्ट्रवादीची आपल्याला मुंबई महानगरपालिकेमध्ये बघायला मिळत नाही. गेल्या वेळेला सुद्धा त्यांचे सिंगल डिजिटमध्येच हे होते, उमेदवार होते. भिवंडीमध्ये 2 जागी भाजपनं आघाडी घेतली. सुधाकर बडगुजर यांनी सुद्धा आघाडी घेतल्याचं चित्र आहे. ऐन वेळेला ते भाजपात आले. एबी फॉर्मवरनं बराच वाद झाला. एकाच घरातल्या 4-4 लोकांसाठी त्यांनी एबी फॉर्म दडवून ठेवलेले होते. मग नंतर दोघांनी ते मागे घेतले. आता मुंबईचं काय चित्र, खरं तर हे प्लेइंग ग्राउंड आहे. आज अश्विन शुक्रवार आहे. शुक्रवारी एक वेगळा सिनेमा रिलीज होतो आणि आपण त्याला ब्लॉकबस्टर फ्रायडे म्हणतो. पण आज कुठला राजकीय सिनेमा, राजकीय पक्षाचा सिनेमा हे थोडा ब्लॉकबस्टर पॉलिटिकल फ्रायडे असायला आपण म्हणूयात. आणि अर्थात क्रिकेटचा पिच तुझ्यासाठी जास्त परिचयाचं आहे, तर तू छान हे एक्सप्लेन करशील. खरं, या क्रिकेट पिचवर सध्या बॅटिंग कोण करतंय तर सध्या बॅटिंग भाजप करते. भाजप 11 ठिकाणी भाजपने स्कोर केलेला आहे आघाडीचा. शिवसेना 10, 21,
राष्ट्रवादीला अजून अकाउंट ओपन करता आला नाहीये. तर मुंबईमध्ये तुर्तास 46 ठिकाणीच आपण आपल्या प्रेक्षकांना सांगावं लागेल आपल्या ज्ञानाला की 26 ठिकाणी सध्याच्या घडीला जी आहे ती मतमोजणी सुरू झालेली आहे. त्यामुळे भाजप 11, शिवसेना 10, राष्ट्रवादीचे दोन्ही म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि अजित पवार पक्ष दोघांनाही अकाउंट ओपन करता आलं नाहीये. तिकडे ठाकरेंची शिवसेना 11, मनसे 11, काँग्रेस 5, इतर 3. सध्याच्या घडीला चित्र जे आहे ते ॲडव्हान्टेज भाजप काही प्रमाणात असलं तरी फरक फार कमी आहे. आपण बघूया आता पुढच्या काही तासांमध्ये याच्यामध्ये कसा फरक होतो किंवा हे तेच चित्र राहतं का. पण 21, 17, 5, 3 सध्याच्या घडीला 46 ठिकाणी कल समोर आलेले आहेत. तुर्तास 46 ठिकाणीच मतमोजणी सुरू झाली. जसं आपण म्हणतोय की 23 ठिकाणी आपल्याला मतमोजणी आहे मुंबईमध्ये, म्हणजे प्रत्येक ठिकाणी गुणिले 2 केलं तर 46 ठिकाण. 46 ठिकाणी सध्याची मतमोजणी 46 वॉर्ड्सची. 12, 10, 10, 10, 6 पुन्हा एकदा चित्र बदलले ज्ञानदा. 12 भाजप, शिवसेना 10, ठाकरे 10, मनसे 16. आणि ठाण्याचे चित्र 131 जागा आहेत, त्यापैकी 15 जागांचे कल हाती आलेले आहेत. भाजप 6, शिंदेची शिवसेना 9, बाकी कोणी खातं उघडलेलं नाही आहे. त्यामुळे बाकी विरोधकांचं सध्या तरी काही स्थान आपल्याला ठाणे महानगरपालिकेच्या या सगळ्या कलांच्या बाबतीत दिसत नाही आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप 8 जागांवरती आघाडीवर आहे. संभाजीनगरमध्ये निवडणुकीच्या आधी खूप इंटरेस्टिंग चित्र आपल्याला पाहायला मिळालं, कारण युती होईल, युती होणार नाही, बरेच प्रयत्न झाले, बऱ्याच बैठका झाल्या, पण सरते शेवटी जवळपास सगळेच पक्ष हे वेगवेगळे लढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं 8 जागांवरती आघाडी घेतली. आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात की इतर ठिकाणी त्याला बरेच मोठे आकडे सुद्धा दिसत असतील की कोण किती जागांनी पुढे आहे, कोणी किती जागांनी आघाडी घेतलेली आहे. पण मुंबईमध्ये सध्या फक्त आणि फक्त 46 जागांची मतमोजणी सुरू आहे. एका वेळेला 23 वॉर्डांचीच मतमोजणी होणार आहे. आणि मुंबई वगळता सर्व महानगरपालिकांमध्ये यंदा प्रभाग पद्धत आहे, म्हणजे 4-4 जणांना मत द्यावं लागलेलं होतं. त्यामुळे मुंबईत फक्त वॉर्डनिहाय मतमोजणी किंवा मतदान झालेलं आहे. आणि मुंबईचं जे मतदान आहे त्याची तुलनेनं आकडेवारी खूप कमी आपल्याला पाहायला मिळते. फक्त 53% मतदानाची नोंद ही मुंबई महानगरपालिकेच्या मतदानाच्या दिवशी झालेली आहे. 46 जागांवरती मुंबईची मतमोजणी होते. त्यानुसार कलांच्या बाबतीत भाजप सगळ्यात आघाडीवर 12 जागांसह, शिवसेना 10, ठाकरे 9, मनसे 6, काँग्रेस 5, राष्ट्रवादी ही अजित पवारांची होते आणि इतर 3 असं चित्र मुंबईचं दिसतंय. खरं 46 ठिकाणचे कल आणि पुन्हा एकदा त्यामुळे आघाडी थोडीशी मगाशीची ठाकरेंची 10 आकडा होता तो आता 9 झालेला दिसतोय. त्यामुळे खूप क्लोज फाईट दिसते आपल्याला इकडे. 46 कल हाती आलेली आहे. तुर्तास 46 जागांवरचीच मतमोजणी सुरू आहे. संभाजीनगरात मात्र भाजपने 8 ठिकाणी आघाडी घेतलेली आहे. संभाजीनगरचे अपडेट, भाजप 8 ठिकाणी आघाडीवर. नागपूर 27 जागांवर भाजपची आघाडी. नागपूरमध्ये येण्याचं अपेक्षितच होतं, त्याप्रमाणे भाजप परफॉर्म करताना दिसते. तर इतर ठिकाणची काय आकडेवारी आपल्याला समोर येईल. मात्र तुर्तास संभाजीनगर, नागपूर, मुंबई या ठिकाणची आकडेवारी समोर आली. आपली टीव्ही स्क्रीनवर जळगावची टॅली आहे. भाजप 10, शिवसेना 6, 75 पैकी 16 ठिकाणचे कल समोर आले आहेत. धुळ्यामध्ये भाजप 4 ठिकाणी आघाडीवर, एकूण जागा आहेत 74. उत्तर महाराष्ट्रातलं हे चित्र आपण बघतोय. आणि इकडे संभाजीनगरात जर गेलो, भाजप 8, शिवसेना 4, काँग्रेस 1 अशी सध्याची स्थिती. जालन्यामध्ये अजून अकाउंट ओपन झालेलं नाहीये. सोलापूरमध्ये पुन्हा एकदा भाजपने मोठी आघाडी, भाजप 22 आणि इतरांना त्यामानाने सिंगल डिजिटमध्येच राहावं लागलं. बरोबर. आणि एक सिंगल फाईट आपण बघतोय, सुधाकर बडगुजरांची आघाडी. पुण्यामध्ये भाजप 12 तर राष्ट्रवादी 5 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आहे. नाशिकमध्ये भाजप 5 तर शिवसेना आणि राष्ट्रवादी 1-1 जागांवरती आघाडी घेत असल्याचं चित्र दिसतंय. अकोल्यामध्ये भाजप 7 तर काँग्रेस 2 जागांवरती आघाडीवर आहे. भाजपच्या महानगरपालिकेवरती सध्या भाजपचीच 2017 साली त्यांनी ते सत्ता स्थापन केली. सोलापूरमध्ये मात्र भाजपची गाडी सुसाट आहे. 22 जागांवरती भाजपची आघाडी आहे. कोल्हापूरमध्ये भाजप 10, काँग्रेस 12, शिवसेना 6 आणि राष्ट्रवादी 3 असं चित्र आहे. 81 जागांची महानगरपालिका, 31 जागांचे कल हाती आले आहेत. इचलकरंजीमध्ये 4 जागांवरती भाजपनं आघाडी घेतलेली आहे. नागपूरमध्ये 151 पैकी 31 जागांवरती भाजपची आघाडी, अर्थात होमग्राऊंड आहे, होम पिच आहे मुख्यमंत्र्यांचं. त्यामुळे नागपूरवरती त्यांनी विशेष मेहनत, विशेष लक्षही दिलेलं होतं. पण सगळ्यांच्या नजरा आहेत त्या मुंबई महानगरपालिकेकडे. मुंबई महानगरपालिकेची मतमोजणी थोडीशी संथ गतीनं सुरू आहे. दरवेळेला कसं होतं की एकाच वेळेला सगळ्या मतपेट्या उघडल्या जातात आणि साधारणतः 1 तास, 1.5 तास, 2 तासामध्ये चित्र स्पष्ट होऊन जातं. पण यावेळेला टप्प्याटप्प्याने ही मतमोजणी होते. त्यामुळे मुंबईतली केवळ 46 वॉर्डांमधली मतमोजणी सध्या सुरू झाली आहे. त्यातलं चित्र आपल्याला टेलिव्हिजन स्क्रीनवर दिसतंय. 22 महायुती आणि 15 ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी. खरं 22-15 अशी सध्याची आकडेवारी. अमरावतीचा फिगर लक्षात घेतला, भाजप 8, राष्ट्रवादी 6, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 5. पनवेल भाजप 8 ठिकाणी आघाडीवर.
ठिकठिकाणचे आता कल यायला लागलेत, कारण आता ईव्हीएम मशीन्स देखील ओपन झालेली आहेत. तेव्हा सोलापूरमध्ये भाजप 22, शिवसेना 3, काँग्रेस 2. नाशिक सुधाकर बडगुजर उमेदवारी खूप गाजली होती, पक्षप्रवेशच गाजला होता, मात्र त्यांची देखील आघाडी बघायला मिळते. तर पुण्यामध्ये भाजप 12, राष्ट्रवादी 5 ठिकाणी आघाडीवर. नाशिकमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी, भाजप 5, शिवसेना, राष्ट्रवादी प्रत्येकी एका ठिकाणी आघाडीवर. त्यामुळे सध्याच्या घडीला वेगवेगळ्या ठिकाणचं चित्र आता हळूहळू समोर येत आहे. आणि पुन्हा एकदा स्कोर कोणाचा किती, मुंबईचा विचार केला तर भाजप 12, शिवसेना 10, राष्ट्रवादी अजित पवार 1, काँग्रेस 5, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष अजूनही एकही जागा पाहायला मिळत नाहीये. तर ठाकरेंची शिवसेना 9, मनसे 6, इतर 3. त्यामुळे मुंबईमधली फाईट खूपच काय म्हणूया आपण इंटरेस्टिंग मोडवर आता, अर्थात सुरुवातीचे कल आहे ते. आणि तिकडे कोल्हापुरात जाऊया, कोल्हापुरात देखील इंटरेस्टिंग चित्र आहे ना. कोल्हापूरच्या शाळेतला हुशार विद्यार्थी कोण महानगरपालिकेतला, सध्या तरी काँग्रेसचं त्याचं उत्तर आहे. भाजप 10, शिवसेना 6, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 12. ही अशी एक महानगरपालिका आहे की जिकडे काँग्रेसच्या विरोधात लढण्यासाठी महायुतीने एकी केली, पण इतर ठिकाणी महायुतीने एकतर सोयीप्रमाणे निवडणुका लढवलेल्या आहेत, मैत्रीपूर्ण निवडणुका लढवलेल्या आहेत, किंवा ते थेट एकमेकांच्या विरोधातच निवडणुका लढवत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 20 जागांचे कल हाती आलेत. भाजप 8, शिवसेना 4, ठाकरे 3, इतर 4. तसं चित्र. पण MIMचा सुद्धा इथे विचार करायला पाहिजे. MIMची गाडी सुद्धा सुसाटे छत्रपती. खरं MIMचा फॅक्टर, MIMची जी मतं आहेत किंवा MIMची जी आकडे आहेत ते मग महापौर ठरवण्यामध्ये रोल प्ले करतात का बघावं लागेल आपल्याला नारदा. मात्र पुण्यामधली जर बघितली आघाडी आपण तर सध्याच्या घडीला तरी भाजप पुढे आहे. अमरावतीत भाजप 8, राष्ट्रवादी 6, जालना रावसाहेब दानवेंचा भाऊ भास्कर दानवे आघाडीवर. मीरा भाईंदरची अपडेट, मतमोजणीला अजूनही सुरुवात नाही, जवळपास अर्धा तास उलटून गेल्या, 35 मिनिटं झाली आहेत. नाशिक भाजप 5, शिवसेना 2, ठाकरेंची शिवसेना 2, मनसे 1 अशी नाशिकची स्थिती. त्यामुळे 5, 2, 2, 1 अशी नाशिकची स्थिती आहे. तर मीरा भाईंदर अजूनही मतमोजणीला सुरुवात नाही. आता जवळपास 30-35 मिनिटं झालेली आहेत. बघूया, आपल्याला काय कारण अजून कळलेलं नाहीये. मात्र नागपूर 27 जागी भाजपची आघाडी, नागपूरमधली अपडेट 27 जागी भाजपची आघाडी. इचलकरंजी भाजप 4 ठिकाणी आघाडीवर, इचलकरंजी मधली देखील अपडेट येते. शिवशाहू विकास आघाडीचे 2 जण आघाडीवर. त्यामुळे इचलकरंजी महापालिका देखील, ज्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे, तिकडे देखील आता समोर जे आहे ते आकडे येत आहेत. इकडे मुंबईतला आपण ज्ञानादा आकडेवारीचं चित्र पुन्हा एकदा सांगूया. मुंबईमध्ये भाजप 13, शिवसेना 12, म्हणजे महायुती एक प्रकारे पुढे जात असल्याचं चित्र आहे. पण ठाकरे आणि मनसे हे सिंगल डिजिटमध्ये आलेले आहेत. काँग्रेस 5 जागांवरती आघाडी टिकवून आहे. इतर 3 जागांवरती भाजपची आघाडी 13 जागांची, शिवसेनेची 12, ठाकरेंची 9 आणि मनसेची 4. कोल्हापूरमध्ये भाजप 15 तर काँग्रेस 17 जागांवरती. म्हणजे कोल्हापूरमध्ये प्रचंड मोठी चुरस आपल्याला भाजपमध्ये आणि काँग्रेसमध्ये होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये भाजप 12 तर राष्ट्रवादी 5 जागांवरती आघाडीवरती असल्याचं चित्र आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये खूपच रंजक चित्र दिसतंय. इचलकरंजीचा तू मगाशी उल्लेख केला, 4 जागांवरती भाजप आघाडीवर आहे, 2 जागांवरती इतर. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं 8 जागांवरती आघाडी घेतली, शिवसेनेनं 4 जागांवरती आघाडी घेतली आहे. सांगली असेल, जालना असेल, याचे कल अजून तरी आपल्या हातात आलेले नाही आहेत. पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजपनं 6 जागांवर आघाडी घेतलेली आहे. उल्हासनगरमध्ये 5 जागांवरती भाजपनं आघाडी घेतली आहे, तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं 3 जागांवरती. कल्याण डोंबिवलीमध्ये बिनविरोधची संख्या जास्त होती. सध्या भाजप 6 जागांवरती आघाडी घेऊन आहे, शिवसेना 9. भिवंडीमध्ये 8 जागांवरती भाजपची आघाडी आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबईत 2 जागांवर भाजप तर 2 जागांवरती शिवसेना आघाडीवर असल्याचं चित्र आहे. मुंबईमध्ये समाधान सरवणकर मुंबईमध्ये सरवणकर हे पिछाडीवरती आहेत. तर निशिकांत समाधान सरवणकर, सदा सरवणकर त्यांचे वडील आहेत. समाधान सरवणकर हे सध्या पिछाड्यावरती आहेत. भाजप 14, शिवसेना 12, काँग्रेस 4, ठाकरे 10, मनसे 4 असं सध्याचं चित्र आहे. सदा सरवणकरांचे चिरंजीव समाधान सरवणकर हे ज्या वॉर्डातनं निवडणूक लढवत आहेत, तिथून सुरुवातीच्या कलांच्या बाबतीत ते पिछाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अश्विन, 14, 12, 10, 4 सध्याची जी आकडेवारी, हा स्कोर आपल्या समोर आहे सध्याचा. 46 कल हाती, भाजप 14, शिवसेना 12, ठाकरे 10, मनसे 5, काँग्रेस 4, इतर 1. सध्याच्या घडीला 26 आणि 16 अशी सध्याची स्थिती. काँग्रेस मित्रपक्ष 4 आणि इतर 1. मुंबईतलं चित्र क्षणाक्षणाला ज्ञानदा बदलते. सुरुवातीचे कल आहेत, मात्र चित्र बदलताना बघायला मिळते. नवी मुंबई काय सांगते? भाजप 2, शिवसेना 2, 111 जागा, 4 ठिकाणचे कल हाती आलेत. 2-2 भाजप आणि शिवसेनेच्या पारड्या. नवी मुंबईतला हा स्कोर आपल्या प्रेक्षकांना आपण दाखवतोय. सध्याच्या घडीला हे कल आहेत फक्त सुरुवातीच्या अर्ध्या तासातले.
तर कोल्हापुरातलं चित्र काँग्रेस 17 भाजप 15, काँग्रेस पुढे गेलेली आहे. मुंबई प्रभाग क्रमांक 194 ठाकरेंच्या शिवसेनेने आघाडी घेतली आहे. समाधान सरवणकर एक हाय प्रोफाईल लढत, सदा सरवणकर समाधान सरवणकर या दोघांसाठी महत्वाची लढत. 194 वॉर्ड क्रमांक जिकडे निशिकांत शिंदेनी आघाडी घेतली आहे. मुंबईमधला पहिला उमेदवाराचा कल आपल्याला हाती आलेला आहे. आणि समाधान सरवणकर यांची बहीण प्रिया सरवणकर या सुद्धा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे अर्थातच सरवणकर फॅमिलीसाठी ही निवडणूक विशेष महत्त्वाची मानली जाते. जळगावात भाजप 10 जागांवरती आघाडीवर आहे, लातूरमध्ये 17 जागांवरती आघाडीवर आहे, काँग्रेस 7 जागांवरती आघाडीवर आहे, अमरावतीत भाजपनं 8 जागांवर आघाडी घेतली, राष्ट्रवादीनं 6 जागांवर, तर राष्ट्रवादी शपथनं 5 जागांवर आघाडी घेतलेली आहे. रावसाहेब दानवेंचे बंधू हे आघाडीवरती आहेत. जालन्यामधनं माजी महापौर आणि भाजपचे जे माजी नेते आहेत ते सुद्धा आघाडीवर पाहायला मिळतात. कोल्हापूरचं चित्र काय, भाजप 15 जागांवरती आघाडी टिकवू नये, पण कोल्हापूरमध्ये भाजपला तुल्यबळ लढत मिळते, ती अर्थातच काँग्रेसकडनं. मुंबईचं चित्र बदललंय, भाजप थोडी पुढे गेलेली आहे कलांच्या बाबतीत. भाजप 16, शिवसेना 12, ठाकरे 10, मनसे 5 आणि काँग्रेस 3 असं मुंबईचं सध्याचं चित्र. केवळ 46 जागांवरची मतमोजणी मुंबईमध्ये सध्या सुरू आहे. आणि जळगावातलं भाजपचे माजी गटनेते आणि माजी महापौर आघाडीवरती असल्याचं चित्र आहे. तर कोल्हापुरातलं चित्र देखील समोर येते. क्षणाक्षणाला आकडेवारी वाढते. पुण्यामधलं चित्र देखील भाजपने आघाडी घेतलेली दिसते. नागपूरमधलं चित्र आपल्या समोर आहे. नागपूर भाजप 31 आणि इतरांमध्ये काँग्रेस 3 आणि बाकीच्या कोणाला आत्ता सध्या तरी हाती काही लागलेलं नाही. एकूण जागा आहेत 151. भाजप सध्याच्या घडीला सुसाट जो रोडवे दाखवलाय तो भाजपचा मतांचा रोडवे हा सुसाट सुटलेला दिसतोय. त्यामुळे भाजप 31 सुरुवातीचे कल आहेत, मात्र भाजप 31 ठिकाणी आघाडीवर. अमरावती भाजप 8, शिवसेना 2, काँग्रेस 5, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 6, इतर 7. अमरावतीतल्या एकूण जागांची संख्या 87. बरोबर आहे. ज्या विदर्भातल्या महानगरपालिका आहेत तर तिथे सुद्धा काय होत आहे, भाजपची प्रतिष्ठा तिथेही पणाला लागलेली आहे. ठाकरेंची शिवसेना परभणीमध्ये 3 जागांवरती आघाडीवरती असल्याचं चित्र आहे. पण जे एक्झिट पोल समोर आले होते त्यानुसार राज्यातलं चित्र हे तुलनेनं महायुतीच्या बाजूनं झुकल्याचं पाहायला मिळत होतं. मुंबईमध्ये काय होते त्याकडे नजर असणारच आहे, पण त्यापूर्वी भाजपनं थेट 31 जागांवरती आघाडी घेतली आहे. 151 जागांची नागपूर महानगरपालिका जिथे भाजपची गाडी सुसाट पाहायला मिळते, त्याच्या तुलनेमध्ये काँग्रेस केवळ 3च जागांवरती आघाडी घेऊ शकल्याचं चित्र आहे. अकोल्यामध्ये भाजप 16, काँग्रेस 11, ठाकरे 3 आणि राष्ट्रवादी 1 असं सध्याचं चित्र आहे. मालेगावमध्ये अजून एकच निकाल हाती आलेला आहे, कल हाती आलेला आहे, तो बिनविरोधचा कल आहे, बिनविरोधचा निकालच किंबहुना. परभणीमध्ये ठाकरेंची शिवसेना 3 जागांवरती आघाडी घेत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणखी एक ग्राफिक्स आलेला आहे, आपण त्या माध्यमातून पाहूया कोण कुठे आघाडीवर. लातूर 70 जागांची महानगरपालिका आणि लातूरमध्ये काय होतं आहे हे आपण बघणार आहोत. लातूरमधलं ते जे वाक्य आहे ते बरंच गाजलेलं होतं रवींद्र चव्हाणांचं. लातूरमध्ये त्यांनी विलासराव देशमुखांबद्दल एक विधान केलेलं होतं ज्याचे तीव्र पडसाद उमटलेले होते आणि भाजपनं सुद्धा नंतर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा. भाजप 16, शिवसेना 12, ठाकरे 10, मनसे 5, त्यामुळे महायुती 28 आणि एक प्रकारे ठाकरे आणि शरद पवार 15 असं चित्र आपल्याला मुंबईत अश्विन पाहायला मिळत आहे. खरं त्याच्यामुळे आपण यांना पुन्हा आपल्या प्रेक्षकांना सांगूया की मुंबईत सध्याच्या घडीला फक्त 46 ठिकाणची मतमोजणी सुरू झाली आहे. पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगावं लागेल कारण 46 ठिकाणचेच कल हाती आलेले आहेत. भाजप 16, शिवसेना 12, 28 कल त्यांच्या बाजूने जात आहेत. ठाकरे आणि मनसे 15 कल, 10+5 15 कल त्यांच्या बाजूने आहेत. काँग्रेस मित्रपक्ष 3 ठिकाणी आघाडीवर, दोन्ही राष्ट्रवादी सध्या तरी अकाउंट ओपन झालेलं नाहीये आणि इतर 0. त्यामुळे 46 कल हाती. वसई विरारमधली अपडेट, मतमोजणीला सुरुवात झाली आहे. वसई विरारमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. परभणीत ठाकरेंची शिवसेना 3 जागी आघाडीवर. नागपूर भाजप 31, काँग्रेस 3 जागी आघाडीवर. त्यामुळे आकडे क्षणाक्षणाला बदलत आहेत. कोल्हापूरचं चित्र खूपच रंजक आहे. कोल्हापूरमध्ये भाजपच्या पाठोपाठच काँग्रेस सुद्धा तितकीच थेट लढत देत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. जळगावमध्ये भाजपनं 10 जागांवर आघाडी घेतली आहे. अमरावतीत भाजप 8, राष्ट्रवादी 6 असं चित्र आहे. जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंचा भाऊ भास्कर दानवे यांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते. चंद्रपुरात काँग्रेस 6, भाजप 4 तर शिवसेना ठाकरे 4 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वसई विरारमध्ये अखेरीस मतमोजणीला सुरुवात झाली आणि प्रभाग क्रमांक 194 जो हाय प्रोफाईल प्रभाग मानला जातो तिथे निशिकांत शिंदेकडे सध्या निसटती आघाडी आहे. पण हे कल आहेत, अजून मतमोजणीचे बरेच टप्पे बाकी आहेत. पुण्यामध्ये भाजप 32, भाजपनं मुसंडी मारली आहे. पुण्यामध्ये सध्या सत्ता सुद्धा भाजपचीच आहे आणि भाजपनं 32 जागांवरती आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्या तुलनेत दादांची राष्ट्रवादी किंवा दोनही राष्ट्रवादी मिळून लढलेले आहेत.
त्यांची 10 ही संख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 7 मधनं अजय बोरस्ते शिवसेनेचे हे आघाडीवरती असल्याचं चित्र आहे. जळगावमध्ये भाजप 10 शिवसेना 6 असं चित्र दिसतंय. लातूरमध्ये भाजपनं 17 जागांवरती आघाडी घेतलेली आहे. लातूरमध्ये असा एक अंदाज व्यक्त होत होता की ॲडव्हान्टेज काँग्रेस होऊ शकतं का, पण तसं चित्र सध्या तरी दिसत नाहीये. गुलाबराव देवकरांचे पुत्र प्रफुल्ल देवकर हे जळगावमधनं आघाडी घेत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. प्रशांत जगताप हे 4 मतांनी आघाडीवर. प्रशांत जगतापांनी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीतनं काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता आणि पुणे काँग्रेसनं त्यांच्याच नेतृत्वात ही निवडणूक एक प्रकारे लढवलेली होती. ते प्रशांत जगताप आघाडी घेताना दिसतात. खरंय तर तिकडे नागपूरमध्ये मात्र भाजपची आघाडी वाढते. भाजप 35 ठिकाणी आघाडीवर. पुण्यामध्ये देखील भाजपने चांगली मुसंडी मारलेली आहे. 32 ठिकाणी भाजप आघाडीवर. तर जळगावमध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे पुत्र प्रफुल्ल देवकर हे आघाडीवर जाताना दिसत आहेत. पुण्यामध्ये प्रशांत जगताप 4 जागांवर आघाडीवर. त्यामुळे ही आताची अपडेट आहे. मुंबईत चौथ्या फेरी अखेर समाधान सरवणकर जे पिछाडीवर होते आघाडीवर गेलेले आहेत. त्यामुळे काटेकी टक्कर आहे, क्लोज फाईट आहे. समाधान सरवणकर पिछाडीवर होते, ते आता आघाडीवर गेलेत. तिकडे भाजप 15, शिवसेना 12, ठाकरेंची शिवसेना 11, मनसे 5 असं सध्याचं चित्र. काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर मित्रपक्षांसोबत. त्यामुळे 46 कल सध्या तरी समोर आहेत, ज्याच्यात मुंबईत चौथ्या फेरी अखेर समाधान सरवणकर यांनी आघाडी घेतली. आणि आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूयात की त्यांना हे आकडे संथ वाटू शकतात, मुंबईचे आकडे खास करून. पण मुंबईमध्ये यावेळेला टप्प्याटप्प्यानं मतमोजणी होत असल्यामुळे इतर कुठेही मतमोजणी होत नाहीये 46 ठिकाणं सोडून. त्यामुळे मुंबईचे आकडे कसे आहेत तर 15 भाजप, शिवसेना 11, ठाकरे 11, मनसे 5 आणि काँग्रेस 4. सोलापूरमध्ये भाजपनं 22 जागांवरती आघाडी घेतलेली आहे. काँग्रेस 2 जागांवरती आघाडीवर आहे. नागपूरमध्ये भाजपची मोठी आघाडी 35 जागांवरती भाजप सध्या पुढे गेल्याचं चित्र आहे. सोलापूरमध्ये काँग्रेसची प्रचंड मोठी पिछाडी, केवळ 2 जागांवरती काँग्रेसचे उमेदवार पुढे आहेत. भाजपनं 22 जागांवरती आघाडी घेतलेली आहे. नागपूरमध्ये मात्र जे होमग्राऊंड आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं, तिथे भाजपची गाडी सुसाट सुटली आहे. ते चित्र अश्विन आपल्याला पुण्यामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये 32 जागांवरती भाजप आघाडीवरती आहे. नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक 7 मधनं अजय बोरस्ते यांची आघाडी आहे. भाजपची आघाडी नागपूरमध्ये वाढली आहे, ती 35 जागांवरती गेली आहे. धुळ्यामध्ये भाजप 4 जागांवर आघाडीवर आहे. 25 जागी भाजप अकोल्यामध्ये आघाडीवरती आहे. काँग्रेस 13, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 9. अश्विन, मुंबईची टॅली आपण सांगूया. मुंबईची टॅली पुन्हा एकदा सांगूया. 26-16 असं आताचं चित्र आहे आणि 46 कल आपल्या हाती. 26-16 असं आताचं चित्र. 15-11 भाजप शिवसेना, ठाकरे मनसे 11-5, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष अजून तरी अकाउंट ओपन झालेलं नाहीये. काँग्रेस आणि मित्रपक्ष 4. त्यामुळे मुंबईमध्ये खूपच क्लोज फाईट आहे आणि जसं आपण म्हणतोय की मतदानाचा टक्का लक्षात घेता काही 100 मतांचा फरक देखील विजय आणि पराभवामधला असू शकतो. जसं आता आपण बघतोय वसई विरारची अपडेट. बविया आघाडीवर, बहुजन विकास आघाडी वसई विरारमध्ये आघाडीवर. त्यांच्यासोबत ज्ञानदा इकडे मनसे लढतीये, त्यामुळे आता बघावं लागेल मनसेचा पण तिकडे आकडा काय येतो. मात्र सध्याच्या घडीला वसईमध्ये बवियाने आघाडी घेतली आहे. तर मुंबईत समाधान सरवणकर जे मगाशी पिछाडीवर होते ते आता आघाडीवर गेले. मुंबईत प्रभाग क्रमांक 194 जिकडे काटेकी टक्कर आहे, क्लोज फाईट आहे. शिंदे गट पिछाडीवर 183 प्रभाग क्रमांक. शिंदेची शिवसेना पिछाडीवर. एक प्रकारे नशिबाचं दार कुणासाठी उघडलेलं आहे, मतांच्या नशिबांचं दार किंवा मतमोजणीचं लकी दार कुणासाठी उघडलंय. सोलापूरमधलं 102 जागा भाजप 22, शिवसेना 3 आणि काँग्रेस 2 असं सध्याचं चित्र आहे. प्रणिती शिंदे विरुद्ध भाजप असा थेट सामना. म्हणजे जयकुमार गोरेंनी खरं तर ही सगळी निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली होती. बरेच आरोप प्रत्यारोप झाले, ज्यामध्ये प्रणिती शिंदे आता निवडणुकीनंतर भाजपच जातील अशा सुद्धा आवाई उठलेल्या होत्या. तो आरोप जो आहे तो मात्र वंचितने केलेला होता. आणि आताचं चित्र आहे ते म्हणजे वसई विरारचं. वसई विरारमध्ये अजूनही मतमोजणीला सुरुवात झालेली नाही आहे. वसई विरारमध्ये बविया आघाडीवरती असल्याची अपडेट नक्की मिळते. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप 9, शिवसेना 5 तर ठाकरेंची शिवसेना 4 ठिकाणी आघाडीवर आहे. संभाजीनगरमध्ये काँग्रेसने सुद्धा 2 ठिकाणी आघाडी घेतली आहे. धुळ्यामध्ये भाजपनं 4 ठिकाणी आघाडी घेतली आहे. चंद्रपूरमध्ये सुद्धा टफ फाईट म्हणजे जोरगेवार विरुद्ध मुनगंटीवार असा सामना भाजपमध्ये पाहायला मिळालेला. अंतर्गत वाद चंद्रपूरमध्ये बरेच झालेले होते, त्यामुळे काँग्रेसची सरशी होणार का याचं सुद्धा एक चर्चा सातत्यानं रंगलेली होती. पण चंद्रपूरमध्ये सध्या सगळेच पक्ष एकमेकांच्या पाठोपाठ पाहायला मिळतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप 9, शिवसेना 5, काँग्रेस 2, ठाकरे 4 असं सध्याचं चित्र दिसतंय. राष्ट्रवादीने एका जागी आघाडी घेतली. पिंपरी चिंचवडमध्ये 13 जागांवरती भाजप आघाडीवर आहे. सोलापूरमध्ये भाजप 22 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. शिवसेनेनं 3 जागांवरती आघाडी घेतली तर काँग्रेसनं 2 जागांवरती. तर पुण्यामध्ये प्रशांत जगताप
हे काहीसे पिछाडीवर गेल्याचं चित्र आता आपल्याला पाहायला मिळत आहे। समाधान सरवणकर जे सुरुवातीला पिछाडीवरती होते त्यांनी मात्र आता एक प्रकारे आघाडी घेतल्याचं चित्र आहे आणि लक्षात घ्यायला पाहिजे की खूप हळू पद्धतीनं किंवा संथ गतीनंच म्हणूयात आपण एक प्रकारे मुंबईची मतमोजणी सुरू आहे। पनवेलमध्ये भाजप 6 ठिकाणी आघाडीवरती आहे। मुंबईचं चित्र पुन्हा एकदा पाहूया। भाजप 15, शिवसेना 11, ठाकरे 11, मनसे 5। तर एक आपण अपडेट घेणार आहोत भारतीकडे काहीतरी मोठी बातमी आहे। भारती, आपण इतका वेळ कल देतो आहे, मात्र इचलकरंजीमधनं पहिले निकाल आलेले आहेत आणि भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। त्यामुळे आपण कल तर आहेतच, 28 महानगरपालिकांमध्ये कल आहे, मात्र हा पहिला निकाल आता आपण एबीपी माझावर देतोय। इचलकरंजीमधनं 4 भाजप उमेदवार विजयी झालेले आहेत। तेव्हा इचलकरंजीमध्ये भाजपने अकाउंट ओपन केले, 4 उमेदवार विजयी। इचलकरंजीमधली मोठी अपडेट, आजचा निकाल पहिला जो आहे तो समोर आलेला आहे। पाऊण तासात एबीपी माझावर आपण बघताय इचलकरंजीमध्ये भाजपचे 4 उमेदवार हे विजयी झाले। तर इचलकरंजीमधनं पहिला निकाल समोर आला। 4 उमेदवार भाजपचे विजयी होतात। मुंबईत काय होतंय, पुण्यात काय होतंय, नागपूरमध्ये काय होतंय, क्षणाक्षणाला हे आकडे बदलता आहेत। जळगावमध्ये 10 जागांवरती भाजपनं आघाडी घेतलेली आहे। शिवसेनेनं 6 जागांवर, अमरावतीमध्ये 8 जागांवरती भाजपची आघाडी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 जागांची भाजपची आघाडी पाहायला मिळते। शिवसेनेची 5 जागांची। अच्छा, ढोल ताशे का वाजले तेही आपण सांगूया। भाजपचा पहिला निकाल एबीपी माझावरती आपण पाहतोय। इचलकरंजीमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेत। आतापर्यंत बिनविरोधचे निकाल आपल्या समोर आले होते, पण इचलकरंजीमधनं पहिला निकाल 4 नगरसेवक भाजपचे विजयी होत आहेत। मुंबईचे आकडे बदलतात। मुंबईमध्ये भाजप 16, शिवसेना 10, ठाकरे 9, मनसे 6, काँग्रेस 5 असं चित्र आहे। 46 जागांचीच मतमोजणी सध्या मुंबईमध्ये सुरू झालेली आहे। इचलकरंजीमधला एक मोठा निकाल भाजपच्या पारड्यामध्ये पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। इचलकरंजीच्या बाजूलाच कोल्हापूर आहे, तर कोल्हापूरमध्ये मात्र तगडी फाईट असल्याचं चित्र दिसतंय, कारण महायुती विरुद्ध काँग्रेस अशा लढतीमध्ये दोघे जण अगदी कट टू कट, नेक टू नेक फाईट असल्याचं चित्र सध्या दिसतंय। चंद्रपूरमध्ये काय होतंय, भाजप 4 जागांवरची आपली आघाडी टिकवून आहे। अमरावतीची भाजपची आघाडी 8ची आहे, शिवसेना 2, राष्ट्रवादी 6, काँग्रेस 6। मालेगावमधले निकाल हे अतिशय हळूहळू समोर येतात। नांदेडमध्ये भाजप 24, शिवसेना 12, काँग्रेस 12 अशी आघाडी। अश्विन, खरंय, त्यामुळे आता हळूहळू बाकीच्या ठिकाणचे कल येतील। मात्र मुंबईत जसं आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा सांगतोय, सध्याच्या घडीला 46 कलच आहेत, 26-15 असं सध्याचं चित्र आहे। 16-10, 9-6 भाजप, शिवसेना, ठाकरे आणि मनसे यांची आकडेवारी आहे। काँग्रेस 5। मला वाटतं एका ठिकाणी त्यांना ठाकरे आणि काँग्रेस अशी फाईट दिसते, कारण ठाकरेंचा आकडा कमी होतोय तेव्हा काँग्रेसचा वाढतोय, त्यामुळे तिकडे कदाचित ठाकरे आणि काँग्रेस यांच्यामध्ये फाईट दिसते। आणि इतर 0 नांदेड भाजप 24 ठिकाणी आघाडीवर, अशोक चव्हाण यांच्या दृष्टीने महत्त्वाची निवडणूक। भाजप 24 ठिकाणी आघाडीवर, पुण्यामध्ये भाजप 32 ठिकाणी आघाडीवर, राष्ट्रवादी 10 ठिकाणी आघाडीवर, काँग्रेस 3 ठिकाणी, शिवसेना 2, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 4। त्यामुळे पुण्यामध्ये भाजपने आघाडी घेतली आहे। पिंपरी चिंचवड भाजपने आघाडी घेतली आहे, मात्र राष्ट्रवादी मागे नाहीये। 10, 13-10 क्लोज फाईट पिंपरी चिंचवड। 27 जागांचे कल हाती, शिवसेना 2। सोलापुरात भाजपने आघाडी घेतली आहे, 102 पैकी 27 कल हाती। सोलापूरमध्ये भाजप 22 ठिकाणी आघाडीवर, शिवसेना 3, काँग्रेस 2। अन्य ठिकाणी अजूनही आपल्याला अपडेट्स आलेले नाहीत। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये क्लोज फाईट। नांदेड भाजप 24, शिवसेना 12, काँग्रेस 12। इचलकरंजीचा पहिला निकाल जातोय भाजपच्या बाजूने। एकूण 4 उमेदवार विजयी झाले आहेत, तर तिकडे मीरा भाईंदर आणि वसई विरार याचेही कल आपल्याला पुढच्या काही मिनिटांमध्ये येतील। मात्र सध्याच्या घडीला भाजपने ठिकठिकाणी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं आणि इचलकरंजीमध्ये आतला पहिला निकाल आजचा जो आहे तो भाजपच्या बाजूने गेलाय। मुंबई प्रभाग क्रमांक 215 भाजपचे संतोष ढाले हे आघाडीवर आहेत। प्रभाग क्रमांक 215 मधनं हा कल समोर आलाय। भाजपचे संतोष ढाले आघाडीवर। पिंपरी चिंचवड भाजप 13, सेना 2, एनसीपी, राष्ट्रवादी, अजित पवार 10 ठिकाणी आघाडीवर। नाशिक मधला विचार केला, मालेगावचा विचार केला, हळूहळू आपल्या कल हाती येतील। आणि तिकडे भिवंडीमध्ये देखील 9 कल भाजपच्या वाट्याला जाताना दिसतात। नवी मुंबईत 8-2 असं चित्र आहे।
10 कल हाती आले आहेत. भाजप 8, शिवसेना 2. लातूर भाजप 16, काँग्रेस 12. लातूरमध्ये देखील क्लोज फाईट दिसते. 70 पैकी 28 जागांचे कल हाती, ज्याच्यामध्ये 16-12 असं चित्र. इकडे मुंबईतलं चित्र पुन्हा एकदा बदलतंय. भाजप 14, शिवसेना 10, ठाकरे 11, मनसे 6. त्यामुळे 24-17 अशी सध्याची स्थिती. आणि काँग्रेस आणि मित्रपक्ष 5 ठिकाणी आघाडीवर. तर पुण्यामध्ये प्रशांत जगताप 400 मतांनी पिछाडीवर. आताची अपडेट, पुण्यामध्ये प्रशांत जगताप 400 मतांनी पिछाडीवर आहेत. इचलकरंजी भाजपचे 4 उमेदवार जिंकलेले आहेत. नाशिकमध्ये भाजप 8, सेना 4, राष्ट्रवादी 2 जागी आघाडीवर. तर पुण्यामध्ये 32 जागांवरची आघाडी भाजपने टिकवून ठेवलेली आहे. राष्ट्रवादी 10 जागांवरती आघाडीवर आहे. इचलकरंजीमध्ये भाजपच्या बाजूनं पहिला निकाल येतोय. 4 उमेदवार भाजपचे विजयी झाले आहेत. अकोल्यामध्ये भाजपने 29 जागांवरती आघाडी घेतलेली आहे. मुंबईचं चित्र इतकं संत गतीनं का पाहायला मिळत आहे, कारण यावेळेला मुंबईचे सगळे बॅलेट बॉक्स EVM मशीन एकाच वेळेला उघडण्यात आलेले नाही आहेत. टप्प्याटप्प्यानं मुंबईची मतमोजणी पार पडते. एकूण 46 जागांवरचीच मतमोजणी मुंबईमध्ये सध्या सुरू झाली आहे, ज्याचं चित्र महायुती 24 आणि ठाकरे आणि शरद पवार 18 असं सध्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. नांदेडमध्ये भाजपनं 24 जागांवरती आघाडी घेतली आहे. पुण्यामध्ये प्रशांत जगताप यांच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. प्रशांत जगताप हे 400 मतांनी पिछाडीवर असलं चित्र आहे. ठाकरेंचे शिवसेनेचे मिलिंद वैद्य प्रभाग क्रमांक 182 मधनं सध्या आघाडीवरती आहेत. सांगली मिरजमध्ये काय होते, राष्ट्रवादी 3, भाजप 2 असं चित्र आहे. जालन्यामध्ये भाजपनं 2 जागांवरती आघाडी घेतलेली आहे. नाशिकमध्ये भाजप 8 जागांवरती आघाडी मिळवत आहे. शिवसेना 4 जागांवरती. शिवसेना आणि भाजपची लढत नाशिकमधली चांगलीच गाजलेली आहे. पण जळगावमध्ये मतमोजणी केंद्रावरती काहीसा गोंधळ झालेला आहे. जळगावचे अपडेट आपण घेणार आहोत. पण मुंबईमध्ये केवळ 46 जागांवरची मतमोजणी सुरू झाली आहे. तर कोल्हापूरमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत. पहिला निकाल इचलकरंजीचा आलेला होता आणि त्यानंतर कोल्हापूरचा निकाल आपल्याला पाहायला मिळाला. तर हे ढोलताशे कोल्हापूरसाठी वाजलेले. इचलकरंजी पाठोपाठ कोल्हापूरमधले 4 उमेदवार भाजपचे विजयी झालेले आहेत. आणि मुंबईचं काय चित्र, मुंबईमध्ये शिवसेना 12, भाजप 12. पुन्हा एकदा ढोलताशे बहुतेक आपल्याला बोलवावे लागतील. ते का, भारती आपल्याला अपडेट द्या. ओके, हे ढोलताशे कुणासाठी वाजले? हे ढोल ताशे नागपुरातल्या भाजपसाठी होते, कारण नागपुरात भाजपने आत्ताच अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. 50 जागांवर आघाडी आहे. मॅजिक फिगर आहे 76चा आणि आत्ता 50 झालेले आहे. खरं तर आपण 77चा आणि आता ऑलरेडी 50 झालेले आहे. त्यामुळे अगदी नागपूरबद्दल मी एक छोटी कमेंट तुमची घेते, कारण तुम्ही मगाचपासून म्हणता की तुम्हाला नागपूरवरती बोलायचं. आकडे खूप वेगानं बदलतात, पण एक छोटी कमेंट तुमची घेते. काँग्रेसची सभा झाल्यानंतर नितीन गडकरींना आणि बावनकुळेंना पदयात्रा काढावी लागत होती. तिथे कचऱ्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही. 3 वेळा कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प फेल झालेला आहे. नागनदी जी आहे त्यात बोट तर चालली नाही, पण नागनदी लोकांच्या घरामध्ये शिरली होती. तिथे पिण्याच्या पाण्याचं बिल वाढलेलं आहे. 3 महिन्याचं बिल 1 महिन्यावर येत आहे. 24/7 आजपर्यंत भेटलं नाही आहे. सगळ्या आकडे काही वेगळंच सांगतात. आकडे आता काय निवडणूक आयोगाला नमस्कार आहे ना. हे का बीजेपीचे थोडे आकडे आहे, हे निवडणूक आयोगाचे आकडे आहे. आकडे सगळे पूर्ण योगदान आपण याच्यावरती चर्चा करणार, पण आकडे खूप वेगानं बदलतात, म्हणून मला तुमच्याकडे येणं सध्या शक्य होत नाहीये. नागपूरमध्ये भाजपचं अर्धशतक पाहायला मिळते. परभणीमध्ये भाजप 2, राष्ट्रवादी काँग्रेस 1. जळगावमध्ये भाजपनं 12 जागांवरती आघाडी घेतलेली आहे. अमरावतीमध्ये भाजपची आघाडी 8 जागांवरची आहे. शिवसेनेची 2, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी 6. मुंबईमध्ये मात्र अजूनही 46 जागांचीच मतमोजणी सुरू आहे. या 46 जागा पूर्ण झाल्या की पुढच्या 46 जागांचा टप्पा मुंबईसाठी येणार आहे. पण सध्या ॲडव्हान्टेज महायुती असं चित्र सुरुवातीच्या कलांमध्ये आणि या 46 जागांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतील. मालेगावमध्ये इस्लाम पार्टी 3 ठिकाणी आणि सपा 1 जागेवरती आघाडीवर आहे. याच इस्लाम पार्टीचा एक उमेदवार हा बिनविरोध विजयी झालेला आहे. ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये चित्र बदलते. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपनं 15 जागांवरती आघाडी घेतली, तर ठाण्यामध्ये ही आघाडी
6 जागांची आहे. कोल्हापूरमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेत. इचलकरंजीमध्ये सुद्धा भाजपचे 4 उमेदवार विजयी झाल्याचं चित्र आहे. तर नागपूरमध्ये भाजपनं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे स्वबळावरती भाजपची सत्ता येईल हे जवळपास आता स्पष्ट होत आहे. नागपूर महानगरपालिकेसाठी पुण्यामध्ये भाजपची आघाडी 32 जागांची आहे आणि काही जण आघाडीवर काही जण पिछाडीवर असं चित्र दिसत असताना मुंबईचा आकडा जो आहे तो आकडा 27-15 असा आकडा आहे. तर काँग्रेस 4 जागांवरती आघाडीवर आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 26 जागांचे कल हाती आलेत, ज्यापैकी भाजप 9, शिवसेना 5, राष्ट्रवादी 1, काँग्रेस 2, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 1, ठाकरे 4 आणि इतर 4 असे चित्र आहे. इथे युती होणार की नाही याबद्दल बरीच चर्चा रंगलेली होती, पण अखेरीस सर्व ठिकाणी युती तुटलेली आहे. मुंबईचं चित्र, मुंबईच्या पिचवरती कोण अजूनपर्यंत टिकून आहे किंवा सुसाट बॅटिंग करतंय, तर अर्थात महायुतीची बॅटिंग जोरदार पाहायला मिळते. 14-13 सध्या चित्र आहे. 14-13 म्हणजे 27 महायुतीच्या बाजूने जाताना कल दिसत आहेत आपल्याला. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि अजित पवारांना खाता उघडता आलं नाही आहे. तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे 15 ठिकाणी, त्यामुळे 27-15 असं आताचं चित्र आहे. 12चा फरक झालेला आहे. जो मगाशी सिंगल डिजिटमध्ये होता तो आता 12चा फरक झाला आहे. नवी मुंबईतली अपडेट, प्रभाग क्रमांक मुंबईमधली अपडेट, प्रभाग क्रमांक 183 काँग्रेसच्या आशा काळे आघाडीवर. मुंबईत चारकोप प्रभाग क्रमांक 20 भाजप मनसे टफ फाईट. चारकोपमध्ये भाजपचे दीपक तावडे हे आघाडीवर आहेत. चारकोपमधली अपडेट. नागपूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने खातं उघडलंय, एका जागी आघाडी मिळवली आहे. नागपूरमधली अपडेट. मालेगावात इस्लाम पार्टी 3 ठिकाणी तर सपा एका जागेवर आघाडीवर. आपण मुंबई उपनगरांचा जर का विचार केला तर मुंबई उपनगरामध्ये भाजपची स्पष्ट ताकद आपल्याला पाहायला मिळते आणि त्याखालोखाल एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची. पण मुंबई शहर जे आहे म्हणजे दादरसारखा भाग असो, लालबाग, परळ, माहीम हा जो एरिया आहे, इथे मात्र आपल्याला शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची, मनसेची ही ताकद असल्याचं चित्र हे दिसतं, पाहायला मिळतं. त्या अनुषंगानं मुंबईचे हे कल कसे बदलतात हे बघावं लागेल, कारण सध्या तुर्तास 46 जागांचीच मतमोजणी सध्या सुरू आहे. पुण्यामध्ये भाजपनं 32 जागांवर आघाडी घेतली, शिवसेना 2, राष्ट्रवादी 10. तर कोल्हापूरमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहे. काँग्रेससोबत नेक टू नेक फाईट भाजपची पाहायला मिळते. जळगावात भाजप 12, शिवसेना 5 जागांवरती आघाडीवर आहे. अकोल्यामध्ये सुद्धा भाजपची गाडी सुसाट आहे. 29 जागांवरती भाजपनं आघाडी घेतली आहे. तर चंद्रपूरमध्ये भाजप 4, शिवसेना 1, राष्ट्रवादी 1, काँग्रेस 6 असं चित्र सध्या दिसतं आहे. उत्तर महाराष्ट्राच्या ज्या महानगरपालिका आहेत, पश्चिम महाराष्ट्राच्या, त्याच्याकडे वळण्यापूर्वी पुन्हा एकदा आपण ढोल ताशे वाजवूयात. निकाल कुठला तरी समोर आल्याचं आपल्याला कळतंय. भाजपचा 6 ठिकाणी विजय झालाय. त्यामुळे आतापर्यंतचे जे निकाल समोर आले ते भाजपच्या बाजूने आहेत. पहिला निकाल 4 जागांचा इचलकरंजीचा आला, भाजपचे 4 नगरसेवक निवडून आलेले आहेत. कोल्हापूरचा जो निकाल आला 4 जागांचा तोही भाजपच्या बाजूने होता. आणि आता पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजपचे 6 नगरसेवक विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. 78 जागांची महानगरपालिका, भाजप 12 आणि इतर 1 असं सध्याचं चित्र आहे. भाजप 6 ठिकाणी पनवेलमध्ये त्यांचा विजय आहे, तर 6 ठिकाणी ते आघाडीवरती आहे. अश्विन, नवी मुंबई. खरं आहे, नवी मुंबईतलं चित्र जिकडे एक क्लोज फाईट आपल्याला किंवा एक टसल बघायला मिळालेली होती, राजकीय वार प्रतिवार झालेले होते. भाजप 9, शिवसेना 2 असं सध्याचं चित्र आहे. 11 कल 111 पैकी हाती आलेत आणि बाकीचे कल अजून हाती आले नाहीत. जळगावमध्ये भाजपने खातं उघडलंय. प्रभाग क्रमांक 19 राजेंद्र घुगे जिंकले. जळगावमधला पहिला निकाल. तर जळगाव भाजपने खातं उघडलं. इकडे मुंबईत मधले आकडे पुन्हा एकदा बदलत आहेत. भाजप 15, शिवसेना 15, ठाकरे 8, मनसे 4. त्यामुळे 30 आणि त्यासोबतच 12 असा फरक वाढताना दिसतोय. 15, 15, 8, 4 आणि काँग्रेस 4 ठिकाणी आघाडीवर. राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांना
अजून तरी आपल्याला अकाउंट ओपन करताना दिसलेलं नाहीये. इतर 0. मुंबईतले 46 कल सध्याच्या घडीला आपल्या समोर आहेत, ज्याच्यामध्ये 15-15-8-4 अशी स्थिती. तिकडे जळगाव भाजपने खातं उघडलंय. प्रभाग क्रमांक 19 मध्ये राजेंद्र घुगे जिंकलेत. कोल्हापूरमधली मोठी अपडेट. कोल्हापूरमध्ये 4 ठिकाणी काँग्रेस जिंकलेली आहे. कोल्हापूरमधले 4 निकाल, कोल्हापूरमधले 4 निकाल काँग्रेसच्या बाजूने. पुन्हा एकदा ढोल. भाजपेतर आपल्याला निकाल आता बघायला मिळाला. पहिला काँग्रेस 4 ठिकाणी जिंकलेली आहे कोल्हापूरमध्ये. खूप टफ फाईट होती आणि जिकडे आता काँग्रेसच्या खात्यात 4 जागा गेलेल्या आहेत. त्यामुळे इतर ठिकाणचे निकाल भाजपच्या बाजूला जात असतानाच आता कोल्हापूरमध्ये 4 ठिकाणी काँग्रेस विजयी. भाजप 15 ठिकाणी आघाडीवर आहे, तर इकडे काँग्रेस 4 ठिकाणी विजयी झालेली पाहायला मिळते. आणि आतापर्यंतचं राज्यातलं ज्या महानगरपालिकांचं स्पष्ट चित्र समोर येत आहे कलांच्या बाबतीत, ते ग्राफिक्स आपण बघूयात की पनवेलमध्ये भाजपनं 6 जागांवरती आतापर्यंत विजय मिळवलेला आहे. कोल्हापूरमध्ये भाजपचे 4 तर काँग्रेसचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत. इचलकरंजीमध्ये सुद्धा भाजपच्या 4 उमेदवारांनी विजय मिळवला आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये नेमकं चित्र काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. 6 जागांवरती भाजपचा विजय झालेला आहे. पनवेलमध्ये भाजप 12 जागांवरती आघाडीवर आहे, पण त्यापैकी 4 जागांवरती भाजपचा विजय झाला आहे. मुंबईमध्ये 46 पेक्षा अधिक कल दाखवणाऱ्या वाहिन्यांकडनं एक प्रकारे दिशाभूल केली जाते असं आम्ही का म्हणतोय, कारण मुंबईमध्ये सध्या मतमोजणीच केवळ 46 वॉर्डांची 46 प्रभागांची सुरू आहे. त्यामुळे इतर न्यूज चॅनलवरती जर का तुम्हाला आकड्यांचा फुगवटा पाहायला मिळत असेल तर तो आकड्यांचा फुगवटा योग्य नाही, कारण मतमोजणीच जर का 46 वॉर्डाची सुरू असतील तर त्यापैकी अधिक जागांवरती आघाडी असणं एखाद्या राजकीय पक्षाची हे दाखवणं कितपत योग्य, हा सवाल सुद्धा इथे उपस्थित होतो. मुंबईचा विश्वासार्ह आणि वेगवान निकाल आपण फक्त एबीपी माझावरती बघू शकताय. इचलकरंजी शाहू विकास आघाडीचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत. आत्ताची ताजी अपडेट. 30 जागांवरती मुंबईमध्ये भाजप शिवसेना युती आघाडीवरती आहे. ठाकरे 8, मनसे 4. वसई विरारमध्ये बवियाचे उमेदवार आघाडीवरती असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पनवेलमध्ये काय घडते, पनवेलचं चित्र कसं आहे. जळगावमधलं मोठी अपडेट. कारागृहातनं निवडणूक लढणारे ललित कोल्हे यांची आपल्याला आघाडी पाहायला मिळते. आपण पनवेल महानगरपालिकेचं चित्र पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून की पनवेलमध्ये नेमकं काय चित्र आहे. 78 जागांची महानगरपालिका, दुसरीच निवडणूक आहे पनवेल महानगरपालिकेची. भाजप 12 जागी आघाडीवर, ज्यापैकी 4 जागांवर भाजपचा विजय झालेला आहे. तर राष्ट्रवादी, ठाकरे, मनसे किंवा इतर कोणालाही खातं उघडता आलेलं नाहीये पनवेलमध्ये. खरं ही पनवेलची आकडेवारी आहे. आणि आता आपल्या सोबत भारती आहे. भारतीकडे काहीतरी मोठी बातमी आहे, कारण आपण आतापर्यंत कल सांगतोय पण काहीतरी मोठी अपडेट भारतीकडे. 2 अशा महानगरपालिका आहे अश्विन, जिथले सगळे कल हाती आलेले आहेत. एक आहे वसई विरार, दुसरी आहे अकोला. वसई विरारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरतोय बविया, ज्यांच्याकडे आत्ताच्या सुरुवातीच्या कलांमध्ये 84 जागांवर आघाडी आहे. त्यांचा मॅजिक फिगर 58 आहे. आत्ताच त्यांना 84 जागांवर आघाडी मिळाली आहे. अकोल्याचं म्हणाल तर अकोल्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय. 34 जागांवर आघाडी त्यांनी घेतलेली दिसते, मात्र त्यांचा मॅजिक फिगर 41 आहे. आपल्याला जर सगळी आकडेवारी सांगायची म्हटलं तर मी सांगू इच्छिते की तिथे त्यांना जुळवाजुळव करता येऊ शकते. अपक्ष 15 आहेत. त्यामुळे आता अकोला आणि वसई विरार आपल्या टॅलीमध्ये बघाल तर सगळे आकडे आपल्याला दिसू शकते. खरं, त्यामुळे स्पष्ट 2 महापालिकांचे स्पष्ट कल हाती. आणि महापालिका खास करून वसई विरारचा उल्लेख केला जाणार तर बहुमताच्या खूप पुढे पहिले कल आहेत, पण खूप पुढे आहे बविया. आणि त्यांच्यासोबत मनसे पण आहे तिकडे, हे विसरायला नको. त्यामुळे बविया मनसे तिकडे आहे. मुंबई प्रभाग क्रमांक 134 MIMने आघाडी घेतली आहे. मुंबईतली अपडेट. प्रभाग क्रमांक 134 MIMची एंट्री, MIMने आघाडी घेतली आहे. त्यामुळे मुंबईमधले कल क्षणाक्षणाला बदलत आहेत, आकडे क्षणाक्षणाला बदलत आहेत. भाजप शिवसेना 15-15, तर तिकडे प्रभाग क्रमांक 134 मध्ये MIMने आघाडी घेतलेली आहे. आणि 135 मध्ये भाजपचे नवनाथ बन हे आघाडीवर आहेत. प्रभाग क्रमांक 135 भाजपच्या नवनाथ बन यांची आघाडी आणि 134 मध्ये MIMची आघाडी. या घडीची मोठी अपडेट. मुंबईमधले 2 महत्वाचे कल समोर येत आहेत. भाजप 15, शिवसेना 15, ठाकरे 8, मनसे 4
अशी सध्याची स्थिती. काँग्रेस आणि मित्रपक्ष 4 ठिकाणी आघाडीवर, 30-12. मगाचा जो फरक 4, 6, 10 करत करत आता तो 18वर पोहोचलाय. 30 ठिकाणी युती म्हणजे भाजप आणि शिवसेना आघाडीवर, तर 12 ठिकाणी ठाकरे आणि मनसे म्हणजे ठाकरे बंधू आघाडीवर. सध्याची ही स्थिती आहे. काँग्रेस आणि मित्रपक्ष 4 ठिकाणी आघाडीवर. त्यामुळे 46 पैकी ही आकडेवारी समोर आहे. मुंबई प्रभाग क्रमांक 134 मधल्या MIM ची आघाडी बघायला मिळते. ज्ञानदा, आणि ज्या जागा भाजपनं मुंबईमध्ये प्रतिष्ठेच्या केलेल्या आहेत त्यापैकी अर्थातच नवनाथ बन यांचा हा मतदारसंघ. नवनाथ आपला खरं तर जुना सहकारी सुद्धा आहे, त्यामुळे नवनाथच्या निकालाकडे आपल्याही अनेक मित्रमंडळींचं लक्ष तर आहेच. इचलकरंजीमध्ये शाहू विकास आघाडीचे 4 उमेदवार विजयी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 27-12 मुंबईचा आकडा बदललेला आहे. भाजप आणि शिवसेनेची युती ही 27 जागांवरती आघाडीवरती आहे. तर भिवंडीमध्ये आतापर्यंत काय चित्र दिसलंय? 2 जागा भाजपच्या आधीच बिनविरोध निवडून आलेल्या होत्या, पण भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचं चित्र काय ते सुद्धा आपण पाहतोय. भाजपची 9 जागांवरती आघाडी, यापैकी 2 जागांवरती आधीच भाजप बिनविरोध निवडून आलेला आहे. इतरांना अजूनही अकाउंट ओपन नाही करता आलं नाही. मात्र धुळ्यामधली अपडेट घेऊया. भाजप 9, शिवसेना 2 जागी आघाडीवर. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचे कल येत आहेत. सोलापूर भाजप 22, शिवसेना 3, काँग्रेस 2. तर तिकडे मुंबई प्रभाग क्रमांक 135 भाजपचे नवनाथ बन आघाडीवर. मुंबईतली अपडेट 134 मध्ये MIMच्या उमेदवाराने घेतली आघाडी. मेहजबीन खान, MIMच्या मेहजबीन खान आघाडीवर, तर 135 मध्ये भाजप आघाडीवर. सध्या आपण जर का सगळ्या महानगरपालिकांचा एकत्रित आढावा घेतला तर भाजपची आघाडी ही जवळपास प्रत्येक महानगरपालिकेमध्ये वसई विरार वगळता आपल्याला पाहायला मिळते, कारण तिथे बहुजन विकास आघाडी आघाडीवर आहे. आणि तू मगाशी उल्लेख केलास की मनसे त्यांच्यासोबत आहे, पण मनसे त्यांच्या चिन्हावर, शिट्टीच्या चिन्हावरतीच निवडणूक लढवते. पण मनसेनं अर्थातच आपले 4 उमेदवार तिथे उभे केलेले आहेत. मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 135 नवनाथ बन यांची आघाडी, सोलापूरमध्ये भाजप 22, शिवसेना 3 आणि काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे. तर नवी मुंबईमध्ये भाजप 15 जागांवरती आघाडी घेत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर धुळ्यामध्ये भाजपनं 10 जागांवरती आघाडी घेतली, पण इतर कोणत्याही पक्षानं आतापर्यंत कलांच्या बाबतीत आपलं खातं उघडलेलं नाही. जे आत्तापर्यंतचे निकाल आपल्या हाती आले आहेत त्या निकालांमध्ये सुद्धा भाजप वरचढ ठरत असल्याचं चित्र आहे. इचलकरंजी असो, कोल्हापूर असो, भाजपचा विजय झालेला आहे. 4 नगरसेवकांचा विजय झालेला आहे. नवी मुंबईमध्ये शिंदे आणि नाईक यांच्यात काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबईचे आरोप प्रत्यारोप या निवडणुकीमध्ये अश्विन बऱ्यापैकी गाजलेले होते, मोठ्या प्रमाणात गाजलेले होते. आणि हीच नवी मुंबईची निवडणूक, नवी मुंबई महानगरपालिकेवरती झेंडा कुणाचा फडकणार याची कमालीची उत्सुकता आहे. इचलकरंजीची लढत जी आहे, पहिला निकाल जिथून हाती आला त्या इचलकरंजीमध्ये काय घडतं आहे? 10 जागांवरती भाजपची आघाडी, भाजपचे 4 उमेदवार नगरसेवक हे आधीच विजयी झालेले आहेत. तर इतर वगळता अन्य कोणत्याही पक्षानं इचलकरंजीमध्ये खातं उघडलेलं नाही किंवा कलांच्या बाबतीत सुद्धा आघाडी घेतलेली नाही. मुंबईमध्ये अरुण गवळी यांची कन्या योगिता ही पिछाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोलापूरमध्ये भाजप 22, नवी मुंबईमध्ये भाजप 15 जागांवरती आघाडीवर. हे ढोलताशे भिवंडीसाठी वाजलेले आहेत. प्रभाग क्रमांक 17 मधनं भाजपचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत. मुंबई वगळता सगळ्या ठिकाणी ही प्रभाग पद्धतीची निवडणूक आपल्याला पाहायला मिळाली. 28 महानगरपालिकांमध्ये भिवंडीच्या प्रभाग क्रमांक 17 मधनं भाजपचं पॅनल विजयी झालेलं आहे. 3 उमेदवारांना विजय मिळतोय. तर मीरा भाईंदरमध्ये तासाभरानंतर मतमोजणीला सुरुवात झाली आहे, त्यामुळे यावेळेला अगदीच दीड तासामध्ये आकडे समोर येतील असं चित्र पाहायला मिळत नाही. नवी मुंबईमध्ये शिंदे आणि नाईक यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळते. शाब्दिक युद्ध मोठ्या प्रमाणात रंगलं, पण मतांच्या युद्धामध्ये कोण जिंकणार हे पाहावं लागेल. अकोल्यामध्ये EVMमध्ये काहीसा तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे अकोल्याची मतमोजणी सुद्धा संथ गतीनं सुरू आहे. भिवंडी निजामपूर महानगरपालिका भाजप 9, पण इतर कोणत्याही पक्षानं आपलं खातं उघडलेलं नाही. इथे भाजपचे प्रभाग क्रमांक 17 मधनं 3 उमेदवार विजयी झालेले आहेत. वसई विरारमध्ये भाजप 25 तर बविया 85 जागांवरती आघाडीवर आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडी ही एक प्रकारे स्वीप करताना दिसते. बरोबर, सध्याच्या घडीला सुरुवातीचे कल आहेत, पण मनसे त्यांच्या बरोबर आहे आणि स्वीप करताना दिसते सध्या तरी वसई विरारमध्ये. भिवंडी प्रभाग क्रमांक 9 मधून काँग्रेसचे 4 उमेदवार जिंकले आहेत. भिवंडीतली अपडेट
प्रभाग क्रमांक 9 काँग्रेसचे 4 उमेदवार भिवंडीमध्ये विजयी. काँग्रेसने तिकडे 4 उमेदवारांनी त्यांचा विजय मिळवलेला आहे. भिवंडीतली ही अपडेट. एकूण 4 उमेदवार प्रभाग क्रमांक 9 मधून काँग्रेसचे जिंकलेले आहेत. भिवंडीची ही पूर्ण अपडेट. पॅनल तिथून निवडून आलेलं आहे, कारण संपूर्ण पॅनल विजयी झालाय प्रभाग क्रमांक 9 मधनं. भिवंडीमधनं 2 निकाल समोर आलेत. पहिला निकाल होता तो भाजपच्या बाजूनं आणि दुसरा आता काँग्रेसच्या बाजूनं. कोल्हापूरमध्ये सुद्धा भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये तुल्यबळ लढत आपल्याला पाहायला मिळते. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीनं आघाडी घेतलेली आहे. नवी मुंबईत काय होतं याची सुद्धा उत्सुकता आहे. उल्हासनगरमध्ये 5 जागांवरती भाजपची आघाडी आहे. शिंदेच्या शिवसेनेची 3 जागांवरती. पुण्यामध्ये 32 जागांवरती भाजपनं आघाडी घेतली तर राष्ट्रवादीनं 10 जागांवरती. त्यामुळे पुण्यामधली राष्ट्रवादी विरुद्ध भाजप या लढतीत भाजपची सध्या सरशी होताना आपल्याला चित्र दिसतंय. मुंबईची 46 जागांचीच मतमोजणी सुरू आहे. त्यामुळे मुंबईत भाजप 14 आणि शिवसेना 13 अशी जागांची आघाडी आहे युतीची. तर ठाकरे 8, मनसे 5 आणि काँग्रेस 5, 27-13 हे चित्र आहे मुंबई महानगरपालिकेमधलं 46 जागांसाठीचं. वसई विरारमध्ये बवियाची आघाडी अजूनही कायम आहे. पुण्यामध्ये भाजपची आघाडी वाढली आहे. 38 जागांवरती भाजपनं आघाडी घेतलेली आहे. प्रभाग क्रमांक 19 मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे सर्वच्या सर्व उमेदवार हे विजयी झालेले आहेत. भाजप 38 जागांवरती पुण्यातली आघाडी आपली टिकवून आहे. राष्ट्रवादीनं 10 जागांवरती आघाडी घेतली आहे. ठाण्याचा निकाल जो आहे, एक निकाल प्रभाग क्रमांकामधला हाती आलेला आहे आणि त्या निकालानुसार एकनाथ शिंदेच्या पॅनलला तिथे विजय मिळवला आहे. ठाणे 131 जागांची महानगरपालिका, ज्यामध्ये अर्थातच एका पॅनलमधनं शिंदेच्या शिवसेनेनं विजय मिळवलेला आहे. अश्विनी, खरंय, पुण्यामध्ये देखील भाजप 38, शिवसेना 2, राष्ट्रवादी 10 जागी आघाडीवर. तर वसईमध्ये भाजप 25, बविया 85 जागी आघाडीवर. त्यामुळे इकडे चित्र समोर येते. अनेक ठिकाणी भाजपने आघाडी घेतली तर काही ठिकाणी बाकीच्या पक्षांना देखील आघाडी मिळताना बघायला मिळते. बविया मात्र वसई विरारमध्ये मोठा लीड घेताना दिसते सुरुवातीच्या कालांमध्ये. तर पुण्यामध्ये भाजप 38, शिवसेना 2, राष्ट्रवादी 10. त्यामुळे नवी मुंबईत मात्र नाईक आणि शिंदे यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची लढाई, काटेकी टक्कर. नवी मुंबईतलं चित्र, नवी मुंबईतली आकडेवारी आता आपल्या समोर येईल. मात्र एकनाथ शिंदे आणि त्यासोबतच गणेश नाईक यांची आघाडी. तिकडे मुंबई प्रभाग क्रमांक 165 नवाब मलिकांचे बंधू कप्तान मलिक पिछाडीवर. 165 प्रभाग क्रमांक, नवाब मलिकांचे बंधू कप्तान मलिक पिछाडीवर आहेत. कप्तान मलिक यांच्या उमेदवारीवरनं सुद्धा बरीच चर्चा रंगली होती. एक तर नवाब मलिकांना विरोध होता, तो म्हणजे भाजपचा आणि एकनाथ शिंदेचा, की जर का नवाब मलिक सोबत असतील तर आम्ही काही युती वगैरे करणार नाही. परंतु नवाब मलिकांच्या नावावरती राष्ट्रवादी काँग्रेस ठाम राहिल्याचं चित्र पाहायला मिळालं. लातूरमधल्या 8 जागांचे निकाल एबीपी माझाच्या हाती आलेले आहेत. पण एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आम्ही खूप नम्रपणे ही गोष्ट सांगू इच्छितो की इतर चॅनलमध्ये मुंबई मनपाचे जे कल आणि निकाल दाखवले जात आहेत त्याच्या दृष्टीने तुम्हाला असं वाटेल की एबीपी माझावरती तुलनेनं खूप कमी आकडे येत आहेत किंवा निकाल भरभर येत नाही आहेत. पण खरी परिस्थिती अशी आहे की मुंबईमध्ये आत्ता या क्षणी केवळ 46 जागांवरतीच मतमोजणी सुरू आहे. जर 46 जागांची मतमोजणी सुरू असेल तर आघाडी ही 46 जागांच्या पुढची एखाद्या पक्षाची कशी पाहायला मिळेल हाच खरं तर प्रश्न आहे. आणि त्यामुळे मुंबईचे सगळ्यात विश्वासार्ह, अचूक आणि वेगवान निकाल आपण एबीपी माझावरतीच बघू शकताय. मुंबईमध्ये 46 जागांचीच मतमोजणी सुरू झालेली आहे, ज्यापैकी भाजप 14, शिवसेना 13, ठाकरे 8, मनसे 5 आणि काँग्रेस 5, राष्ट्रवादी 1 असं सध्याचं चित्र आहे. त्यामुळे 46 जागांचीच मतमोजणी, 46 जागांचे अचूक आणि विश्वासार्ह निकाल एबीपी माझावर. खरं आहे. आता आकडेवारी समोर येते लातूरमधली, कारण लातूरमध्ये आपण बघितलेलं होतं ज्ञानदा, तिकडे एक वक्तव्य आलेलं होतं रवींद्र चव्हाणांचं आणि त्याच्यानंतर नेमकं काय सूर उमटणार मतदारांचा पाहणं महत्त्वाचं होतं. लातूरची आकडेवारी आपल्याला बघायची आहे. तर पुण्यामध्ये गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे पिछाडीवर. पुण्यामधली अपडेट, गजा मारणे याच्या उमेदवारीवरनं पत्नीच्या बरीच चर्चा झालेली होती, मात्र त्यांची पत्नी पिछाडीवर आहे. लातूरमध्ये 8 जागांचे निकाल माझाच्या हाती आले आहेत. लातूरमधली अपडेट, भाजप आणि काँग्रेस 4-4. त्यामुळे लातूरमध्ये देखील टफ फाईट दिसते. भाजप 4, काँग्रेस 4. अहिल्यानगर भाजपचे 4 उमेदवार विजयी. अहिल्यानगरमध्ये देखील भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली दिसते, विजय मिळवलेला दिसते. पुण्यामध्ये मात्र गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे पिछाडीवर आहे. तर नवी मुंबईत गणेश नाईक, एकनाथ शिंदे क्लोज फाईट 22-25. सध्याच्या घडीला शिवसेनेने आघाडी घेतली आहे 25 ठिकाणी. एकनाथ शिंदेची शिवसेना नवी मुंबईत आघाडीवर 22 ठिकाणी, भाजप आघाडीवर 25-22 सध्याचं चित्र. क्लोज फाईट, नेक अँड नेक फाईट. बघूया आता पुढच्या काही तासांमध्ये काय निकाल येतो. ठाणे
भाजप 8, शिवसेना 10, राष्ट्रवादी 2 ठिकाणी आघाडीवर. तर नांदेडमध्ये भाजपची मोठी आघाडी आहे. भाजप 26 जागांवरती आघाडीवर आहे आणि अर्थातच अशोक चव्हाण यांच्यावरती मोठी जबाबदारी होती. अहिल्यानगरमध्ये भाजपचे 4 उमेदवार हे विजयी झालेत. पुण्यामध्ये गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे हिची पिछाडी. अश्विन निवडणुकीमध्ये जर का लक्षात असेल तशा गुंडापुंडांना उमेदवारी देणं, आयारामांना एक प्रकारे उमेदवारी देणं, याच्यावरनं बराच हलकल्लोळ पाहायला मिळाला. खूप नाराजी नाट्यसुद्धा पाहायला मिळालेलं होतं. सांगलीमध्ये काय होतं तर सांगलीमध्ये भाजप 6, शिवसेना 1 आणि काँग्रेस 7 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला दिसतं. अहिल्यानगरमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत. आतापर्यंतचे बहुतांश निकाल हे राज्यातल्या 29 महानगरपालिकातले हे भाजपच्या बाजूने, ज्यामध्ये इचलकरंजी, ज्यामध्ये कोल्हापूर आहे, ज्यामध्ये नागपूर आहे, ज्यामध्ये भिवंडी आहे आणि आता अहिल्यानगर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. लातूरमध्ये 8 जागांचे निकाल माझ्याच्या हाती आलेले आहेत. भाजप 4 जागांवर आणि काँग्रेस 4 जागांवरती विजयी झाल्याचं चित्र लातूरमध्ये पाहायला मिळत आहे. ठाण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची 5 जागांची आघाडी आहे तर एकनाथ शिंदे 3 ठिकाणी यांच्या आघाडी. शिवसेनेची